मी डॉक्टर मीनाक्षी कुरे, नवी मुंबई डॉक्टर्स फाउंडेशनची चीफ कोऑर्डिनेटर या नात्याने आजच्या परिसंवादामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. निरोगी वैवाहिक जीवनासाठी विवाह इच्छुक तरुण तरुणी आणि बाळाकरिता नियोजन म्हणजेच फॅमिली प्लॅनिंग करणाऱ्या जोडप्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची कशा प्रकारे काळजी घेणे जरुरी आहे या विषयावर आज आपण माहिती घेणार आहोत. ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अत्यंत अनुभवी अशा दोन वक्त्या आपल्यासोबत उपस्थित आहेत. प्रथम आपण स्वागत करूया डॉक्टर मिनल गोडसे मॅडम यांचे. नमस्कार मॅडम. नमस्कार. गोडसे मॅडम या सिनियर MD पॅथॉलॉजिस्ट असून त्या गेली 25 वर्ष नेरूळ येथे यशस्वीरित्या प्रॅक्टिस करीत आहेत. त्यांच्या लॅबची एक शाखा उल्वे येथेही सुरू केली आहे. गोडसे मॅडम आमच्या नवी मुंबई डॉक्टर्स फाउंडेशनच्या व्हाईस सेक्रेटरी या पदावर आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे आज त्या आपल्याला मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. चला स्वागत करूया आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर अंकिता कदम यांचे. डॉक्टर अंकिता कदम मॅडम MBBS MD OB गायनेक DNB FRM आहेत. त्यांनी रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन मध्ये फेलोशिप सुद्धा केली आहे. नमस्कार अंकिता मॅडम. मी डॉक्टर मिनल गोडसे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सूत्रे हाती घ्यावीत आणि कार्यक्रम सुरू करावा. ओव्हर टू डॉक्टर मिनल गोडसे मॅडम. धन्यवाद मीनाक्षी. नमस्कार माझा तुम्हा सर्वांना. आजचा आमचा NMDFचा टॉपिक जरा हटकेच आहे. प्रिकॉन्सेप्शन हेल्थ आणि काउन्सिलिंग. थोडक्यात निरोगी वैवाहिक जीवनासाठी आरोग्य जागरूकता कुणासाठी आहे तर खास करून आजच्या तरुणाईसाठी आहे. का बरं निवडला असावा असा विषय तर बदलत्या सामाजिक परिस्थितीचा आणि मानसिकतेचा आढावा घेतला तर त्याची नितांत गरज आहे. कुटुंब हा समाजाचा घटक आहे आणि विवाह हा त्याचा मूलभूत पाया आहे. कुटुंब निरोगी तर समाज निरोगी. आता ही कुटुंब व्यवस्था किंवा विवाह संस्था काही आज उदयाला आलेली नाहीये तर ती पुरातन आहे. गेली अनेक दशक शतक नव्हे अनेक युग ती अस्तित्वात आहेत. अगदी रामकृष्ण आणि शिव पार्वतीच्या काळापासून ती अस्तित्वात आहेत. मग आता असं नेमकं काय बरं घडलंय तर गेल्या काही दशकात औद्योगिकीकरण, तंत्रज्ञान, गतिमान जीवनशैली यामुळे त्यात इतका आमूलाग्र बदल झालाय की ती थोडी डळमळीत झालेली आहे की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. आपण हेच बघा ना, आपण उदाहरणं बघूया की पूर्वी बालविवाह होत असत. त्यावेळी मुलीचं शरीर आणि मन दोन्हीही कवळं आणि संस्कारक्षम. अगदी मातीला कसा आकार देता येतो तसं ते इझिली मोल्ड होऊ शकायचं. त्यानंतर आला शारदा कायदा, लग्नाची वयोमर्यादा वाढली. आता आपण जर आजूबाजूला बघितलं, अगदी स्वतःच्या घरात सुद्धा डोकावलं तरी आजच्या तरुण मुलामुलींना लग्नाची बिलकुल घाई नसते. बरं, शिक्षणाची दारं सुद्धा मुलींसाठी उघडली. आज मुली पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत आणि स्वतःच्या करिअर संदर्भात जागरूक आहेत. साहजिकच लग्न झाल्यावर अपत्यासाठी देखील थोडीफार चालढकल केली जाते. समाजाच्या विकासाच्या ह्या ज्या कक्षा ज्या रुंदावल्या ती नक्कीच चांगली गोष्ट आहे, अमान्य नाही मला, आणि हा बदल नक्कीच प्रगतिशील आहे. पण ह्याच बरोबर काही नवीन समस्या मूळ धरू लागली आहेत आणि तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मुलीचं काय किंवा मुलाचं काय, वय वाढलं की नवीन समस्या निर्माण होणारच आहे. जसं की इन्फर्टिलिटी, किंवा जर उशिरा मुलाचा चान्स घेतला तर मुलामध्ये काही अधुत्व, अपंगत्व किंवा दुसरे काही विकार असतील का, मूल नॉर्मल जन्माला येईल का. त्याचप्रमाणे लाईफस्टाईल डिझिजेसची भीती निर्माण झालेली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयात अनेक शारीरिक व्याधी जडत आहेत, जसं की डायबिटीस म्हणजे मधुमेह, ब्लड प्रेशर, PCOD, ओबेसिटी किंवा स्थूलता. अगदी 30ल्या तरुणींमध्ये पण त्याचं प्रमाण वाढत आहे आणि ही थोडी गंभीर समस्या आहे. त्याचप्रमाणे तरुण मुलींमध्ये व्यसनाधीनता सुद्धा वाढत आहे आणि साहजिकच या सर्वांचा परिणाम विवाहावर आणि संततीवर निश्चितच होणार आहे. हे आणि असे अजूनही अनेक प्रश्न आहेत
या सर्वांवर आपल्याला उपाय शोधायला हवा, किंवा त्यापूर्वीच आपण काय खबरदारी घेऊ शकतो ह्याचा विचार करायला हवा. तर आज आपल्याकडे या सर्व आपल्या प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासाठी येत आहे डॉक्टर अंकिता कौशल कदम. तर आपण तिचं स्वागत करूया या प्रोग्राम मध्ये. एक सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आपल्याला स्वतःला म्युटेड ठेवायचं आहे, आणि जर कोणाला काही प्रश्न असतील तर ते आपल्या सर्व क्वेश्चन आन्सर सेशन अंकिता मॅडमचं लेक्चर झाल्यावर शेवटी असणार आहे. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता, किंवा 9821171812 ह्या व्हॉट्सअपवर तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता. ओव्हर टू अंकिता. थँक्यू सो मच मॅडम. तुम्ही खूपच छान प्रमाणाने सगळे डिटेल माहितीमध्ये सांगितलं की आजचं जे आपलं टॉपिक आहे, वाय इज इट सो इम्पॉर्टंट, एवढा महत्वाचा काय आहे हा डिस्कस करण्याचा आपल्याला आज. तर लेट्स बिगिन विदाउट टेकिंग एनी मोर टाइम हिअर. प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग. प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग म्हणजे कुठल्याही कपल, हस्बंड आणि वाईफ, प्रेग्नेन्सी प्लॅन करत असताना प्रेग्नेन्सी झाल्या आधी डॉक्टरांकडे जाऊन आपले काय डाऊट्स असणार, आपल्याला काय काय ब्लड टेस्ट करायचा आहे, अजून कुठल्या कुठल्या टेस्टिंग गरजेची आहे, प्रेग्नेन्सी प्लॅन करायची आहे पुढे आम्हाला, तर काही काही गोष्टी ओके आहे, काही काही गोष्टी ओके नाहीये, कुठल्या मेडिसिन्स घ्यावा लागणार, आणि या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स फाइंड आउट करायला जे आहे कपल्स जेव्हा हेल्थ केअर प्रोव्हायडर, त्यांचे फॅमिली डॉक्टर, गायनेकोलॉजिस्ट, फर्टिलिटी डॉक्टर, कुठल्याही डॉक्टरांकडे जाऊन आपली काउन्सिलिंग करून घेते. प्री कन्सेप्शन टेस्टिंग इज डन बिफोर अ कपल प्लॅन्स फॉर प्रेग्नन्सी. दिस इज द मोस्ट कॉमन, हा जे आहे हा मोस्ट कॉमन आयडिया आहे की प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या आधी प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग घ्यायची आहे. मी याला अजून एक ऍड करते. प्रेग्नेन्सी तुम्हाला प्लॅन नाही करायची असेल आणि तुम्हाला कॉन्ट्रासेप्शन प्लॅनिंग करायची असेल तरी पण प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग घ्यायचंय. कॉमन टेस्ट काय असते, मेल पार्टनर, हस्बंड, फिमेल पार्टनर, वाईफ साठी त्याची नॉलेज त्याच्याबद्दल घ्यायचं आहे तर डॉक्टरांना भेटा. आता तुम्हाला जसं मॅडमनी आता सांगितलं की जीवन जे आहे आपलं खूप चेंज झालाय, फास्ट पेस्ड लाईफ आहे, हस्बंड वाईफ दोन्ही काम करताय, दोघांचा लग्नाचा वय वाढलाय, अजून जे आहे आजचे जे युवा पिढी एवढ्या लवकर बघत नाही की हो आता आपण 22-23 वर्षाचे झालं तर आता आपण लग्न करूया आणि मग 1-2 वर्षानंतर आपण आता फॅमिली बनवूया, असं एम्स आता चेंज झाले लोकांचे गोल्स. देअर करिअर गोल्स आहे, कामावर जास्त आपल्या लक्ष असतो, या सगळ्या बदल झालेली आहे. पण आपली बॉडी जशी इव्हॉल्व्ह होते, एका फिमेलची, एका स्त्रीची बॉडी जशी इव्हॉल्व्ह होते, आज पण एका स्त्रीची बॉडीचं पीक फर्टिलिटी पोटेन्शियल, बाळंतपणाचे सर्व महत्वाचे आणि सर्व गुणवंत वय जी आहे फिमेल बॉडीची, ती आज पण 18 ते 26 आहे. आपल्या बदलत्या युगात ही जी वय आहे, ही जी आपली शरीरची क्षमता आहे, एखाद्या प्रेग्नन्सीला नरिश, एखाद्या प्रेग्नन्सीला कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी, त्यात काय बदल आलेला नाहीये. So what are the common tests for both partners and some specific tests for husband and wife? We'll see. हा मेन कारण, व्हॉट इज आवर एम, आपला काय एम आहे, ह्या टॉकच्या नंतर आपल्याला कुठल्या क्वेश्चनचा आन्सर मिळायला पाहिजे. प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग मध्ये जेव्हा कुठल्याही कपल डॉक्टरांकडे जातं तेव्हा डॉक्टरांचं एम असं असतो की दोन्ही पार्टनरचे जे हेल्थ कंडिशन आहे ते सर्वात नॉर्मल आहे का, सर्व फॅक्टर्स जे आहे ज्या प्रेग्नन्सीसाठी आपल्याला प्रेग्नन्सीसाठी इम्पॉर्टंट आहे, त्या सगळे फॅक्टर्स विदिन नॉर्मल लिमिट्स आहे का. आणि हे जे ब्लड टेस्ट असतील, काही काही ब्लड टेस्ट असणार, काही काही स्पेशल टेस्ट असते, काही काही आपल्या सोनोग्राफी वेगवेगळ्या प्रकारचे असते. या पूर्ण टेस्ट केल्यानंतर एका कपलच्या फर्टिलिटी पोटेन्शियल कसं आहे याचा डॉक्टरांना एक असेसमेंट येतं, आणि त्या असेसमेंट नंतर असा हा एक डायलॉग सुरू होतो डॉक्टर आणि पेशंट मध्ये की आता तुमची वय काय आहे, फर्टिलिटी पोटेन्शियल काय आहे, तुम्हाला जर तुम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे तर तुम्ही किती वर्षपर्यंत प्रेग्नन्सी प्लॅन करू शकता, तुम्हाला आता प्रेग्नन्सी नको आहे तर तुम्ही किती वर्षपर्यंत ह्या प्रेग्नन्सी प्लॅनिंग ढकलू शकता.
हा पण इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्हाला प्रेग्नन्सी प्लॅनिंग आता नाही करायची आहे, तर तुमचे फर्टिलिटी पोटेन्शियल आणि पर्सनल हेल्थ बघून कुठल्या कुठल्या कॉन्ट्रसेप्शन कुठल्या कुठल्या कॉन्ट्रसेप्टिव्ह तुमच्यासाठी फायदा करू शकतो. आणि दुसरा एम हा आहे की कुठल्याही हस्बंड वाईफ कपल जेव्हा डॉक्टरांकडे येतं, तर प्रेग्नन्सी मध्ये काय काय चॅलेंजेस, प्लॅनिंग मध्ये काय काय चॅलेंजेस असते, फर्टिलिटी पिरियड काय असते, आपल्या स्वतःच्या बॉडी बद्दल खूप कमी जाणकारी असते लोकांना. तर आपल्या स्वतःची बॉडीची फंक्शनिंग कशी आहे, लेट स्टार्ट फ्रॉम द फिमेल पार्टनर. एका बायकाला आपल्याला एक्सप्लेन करावं लागतं की तुला पाळी का येते, 30 दिवसाची पाळी का महत्वाची आहे, तुझ्या बॉडीमध्ये जे चेंजेस होते त्या पाळीनुसार कशा कशा कुठल्या कुठल्या दिवशी बॉडीमध्ये काय चेंजेस आहे आतमध्ये, कुठल्या दिवशी संबंध ठेवलं की प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस खूप छान आहे किंवा खूप जास्त आहे. आता तुला हा चेंजेस जर नाही जाणवतंय किंवा हा चेंजेस तुला नाही वाटतंय की तुझ्या बॉडीमध्ये होतंय, किंवा 30 डेजची पाळी नाहीये, पाळीचा इंटरव्हल वाढलेला आहे, 40-45 डेजची आहे, तर या सगळ्या गोष्टी नॉर्मल नाही आहे आणि आपल्याला या गोष्टी नॉर्मल करून मग प्रेग्नन्सी प्लॅन करावा लागणार. ह्या सगळ्या नॉलेज एका कपलला आपल्याला द्यावं लागतं की नॉर्मल फंक्शनिंग बॉडीची काय आहे. बिहेव्हिअरियल, मेडिकल, सोशल आणि न्यूट्रिशनल या 4 फॅक्टर्स असते. बिहेव्हिअरियल म्हणजे एखादा कपलची कम्युनिकेशन कशी आहे, एखादा कपलचा वर्क पॅटर्न काय आहे. फॉर एक्झाम्पल, आता एक कपल आपण घेऊया, ज्या कपल सिटीमध्येच राहतं, त्यांचं काम 9 to 5 जॉब आहे, दोन्ही हस्बंड वाईफ 6:30-7 पर्यंत घरी येतं अँड दॅट्स इट. दुसरं कपल आहे, त्यांचा टायमिंग काय नाहीये जॉबचा, खूप हाय डिमांडिंग जॉब आहे, वाईफ घरी येते 5:36 पर्यंत, पण मिस्टरांचं काम 10:30-11 पर्यंत चालू आहे. आणि थर्ड टाइप ऑफ कपल आहे, मिस्टरांचा ट्रॅव्हलिंग जॉब आहे. वाईफ इज अ होम मेकर, वाईफ घरी राहते, घरची काळजी घेते, पण मिस्टरांचा जॉब जे आहे ते ट्रॅव्हलिंग जॉब आहे. तर या तिन्ही कपल्सच्या ज्या फर्टिलिटी प्लॅनिंग, द प्री कन्सेप्शन प्लॅनिंग आणि प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग जे आहे त्या वेगवेगळी असणार. पहिला कपल दोन्ही घरी कामावरून दोन्ही घरी 5:36-7 पर्यंत आले, आता त्याच्यानंतर त्या घरीच आहे, हाय डिमांडिंग जॉब नाहीये, जास्त स्ट्रेस नाहीये लाईफमध्ये. मग असा कपलची काउन्सिलिंग असे असते की तुम्ही नॉर्मली ट्राय करा, तुम्ही नॅचरली ट्राय करा, तुमच्या या दिवस आहे ते फर्टिलिटी छान आहे तर तुम्ही या दिवसमध्ये प्लॅन करा. आणि जे काही सप्लिमेंट्स वगैरे असते तर त्या एक बिहेव्हिअरियल एन्हान्समेंट असते की तुम्हाला आता तुमचं बिहेवियर इन युअर डेली रुटीन आणि टुवर्ड्स इच अदर थोडं चेंज करावं लागणार, प्रेग्नन्सी ओरिएंटेड करावं लागणार. दुसऱ्या जे कपल आहे ज्याचा हाय डिमांडिंग जॉब आहे, तर मिस्टरांना आपल्याला आणि वाईफला समजावून घ्यावं लागतं की आता तुम्हाला थोडा वेळ काढावा लागणार, प्रेग्नन्सी तुम्हाला प्लॅन करण्यासाठी वेळ लागणार, प्रेग्नन्सीमध्ये स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ काढावा लागणार आणि डिलिव्हरी झाल्यानंतर ज्या बाळ जन्माला येईल त्या बाळाची काळजी घ्यायला तुम्हाला वेळ काढावा लागणार. तर राईट नाव आत्तापासून तुम्ही त्या प्रॅक्टिस करा. आमच्या लाईफ खूप बिझी आहे आणि एवढ्या बिझी लाईफमध्ये तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करणार असं होत नाही. यू हॅव टू डेडिकेट टाइम. प्रेग्नन्सी प्लॅन करण्यासाठी टाइम द्यावं लागतं. थर्ड कपल जे आहे, ज्या हस्बंडचा ट्रॅव्हलिंग जॉब आहे, मग त्या कपलला वी हॅव टू एक्सप्लेन की तुमचा जर ट्रॅव्हलिंग जॉब आहे आणि तुम्ही वाईफच्या फर्टिलिटी पिरियड मध्ये नाहीये घरी, मग तुम्ही तुमचे इव्हॅल्युएशन लवकर करून घ्या, तुम्ही लवकर प्रेग्नन्सी प्लॅन करा आणि तुम्हाला असं वाटतंय तर तुम्ही ट्रीटमेंट पण घेऊ शकता. सो दीज आर ऑल बिहेव्हिअरियल काउन्सिलिंग और बिहेव्हिअरियल पॅटर्न चेंज प्री कन्सेप्शन काउन्सिलिंगच्या अराउंड ज्या रिव्हॉल्व्ह करतात. मेडिकल, आता मेडिकल आपण पुढे बघूया. खूप प्रकारचे ब्लड टेस्ट असतात, काही काही स्पेशल टेस्ट असतात. सोशल, तुमच्या घरी सोशल एन्व्हायरमेंट कसं आहे, तुम्ही कुठे राहतं, तुमच्या जे सोशल एन्व्हायरमेंट आहे, तुम्ही ज्या सोशल एन्व्हायरमेंटमध्ये आता ऍट प्रेझेंट यू आर लिव्हिंग, त्या सोशल एन्व्हायरमेंट प्रेग्नन्सी प्लॅन करण्यासाठी आणि एक न्यू लाईफला आणण्यासाठी आहे की नाही, दॅट काउन्सिलिंग ऑल्सो नीड्स टू बी डन. आता या सगळ्या कपल्स तरुण असते, त्यांना वाटते प्रेग्नन्सी झाली, प्रेग्नन्सी नंतर आपला बाळ जन्माला आला, दॅट्स इट, पण असं नाहीये. प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग इज प्री कन्सेप्शन बिफोर प्रेग्नन्सी, हाऊ टू गो थ्रू द प्रेग्नन्सी टिल द बेबी इज बॉर्न. आणि न्यूट्रिशनल एज्युकेशन, आता आपली जी जनरेशन आहे, आमची जी जनरेशन आहे, आमच्या जनरेशनचा लाईफस्टाईल सेडेंटरी झालंय. कुठेही जाण्यासाठी कार, रिक्षा, बस, ट्रेन आहे. जिनेचर चढायला उतरायला सुद्धा आम्ही करत नाही. वी हॅव लिफ्ट फॉर दोज रिझन्स. आमच्या ज्या एल्डरली जनरेशन आहे त्यांचा डेली ऍक्टिव्हिटी आमच्या प्रमाणे जास्त होता. त्यांचे जे एल्डरली, आमचे ग्रँड पेरेंट्सची जनरेशन आहे
त्यांचं कन्सेप्शनचे वय पण कमी होतं आणि डेली ऍक्टिव्हिटी अजून जास्त होते. तर आमच्या सेडेंटरी लाईफस्टाईल झाल्यामुळे अजून काही प्रॉब्लेम्स आहे. आमच्या न्यूट्रिशन पण फ्रॉम व्हेरी यंग एज, लहानपणापासून वी हॅव इंट्रोड्युस्ड फास्ट फूड. लहानपणापासून आम्ही फास्ट फूड कंझ्युम करतात. ओव्हर द शेल्फ चिप्स, मॅगी, या सगळ्या पेप्सी, थम्सअप, एरिएटेड शुगरी ड्रिंक्स या सगळ्या कंझ्युम करतात. तुम्ही 4 वर्षाच्या 5 वर्षाचा किड्सला बघतील की त्यांना पेप्सीची सवय आहे, त्यांना चिप्सची सवय आहे, पेपी, या सगळ्या गोष्टी खूप अर्ली इंट्रोड्यूस होऊन जातात आमच्या जनरेशन आणि आमच्या फॉरवर्ड जनरेशन मध्ये. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या न्यूट्रिशनल इम्पॅक्ट आहे कुठल्याही स्त्री किंवा पुरुषच्या बॉडीवर, दॅट इज गोइंग ओव्हर 15-20 years टिल दे आर प्लॅनिंग प्रेग्नन्सी. तर हा न्यूट्रिशनल इम्पॅक्ट कसा आहे आणि आता जर प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे तर त्याला कसं बरं करायचं आहे आपल्याला. टेकिंग केअर ऑफ एक्झिस्टिंग मेडिकल कंडिशन सो दॅट दे डू नॉट इंटरफिअर विथ प्रेग्नन्सी. काही लोकांना काही एक्झिस्टिंग प्रॉब्लेम्स असतात, त्या प्रॉब्लेम्सला कसं ऍड्रेस करायचं, कसं कंट्रोल करायचं, प्रेग्नन्सीला जास्त त्रास होणार नाही, प्रेग्नन्सीमध्ये जास्त त्रास होणार नाही, त्याच्याप्रमाणे कसं त्याला कंट्रोल करायचं, काय औषधं आजपासून किंवा आत्तापासून स्टार्ट करायचं आहे. दॅट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग. रेकॉग्नायझिंग अँड डायग्नोजिंग. सर्वांना माहिती नसते की आपल्याला असा प्रॉब्लेम आहे किंवा आपल्याला हा रोग आहे. वेन यू गो, जेव्हा तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाणार प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग मध्ये, तुमच्या डॉक्टरच्या लक्षात काही अशी गोष्टी येऊ शकतात अँड दे माइट टेल यू की हा तुमच्या नॉर्मल नाहीये किंवा हा रिपोर्ट नॉर्मल नाहीये. फॉर एक्झाम्पल, शुगर रिपोर्ट नॉर्मल नाहीये, तुमची वय 26-27 असेल पण शुगर हाय आहे, तुम्हाला यंग एज मध्ये डायबिटीज झालेला आहे, त्याच्यासाठी आपल्याला जे आहे मेडिसिन सुरू करावं लागणार इफ यू आर प्लॅनिंग प्रेग्नन्सी. फक्त विदाउट मेडिसिन, फक्त डाएट वरनं बहुतेक एवढा सिव्हिअर डायबिटीज किंवा एवढा हाय शुगर लेवल कंट्रोल नाही होणार. तर या सगळ्या गोष्टी जी आहे, ऑल दॅट इज अ पार्ट ऑफ प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग. Preparing the couple psychologically for pregnancy and the responsibilities of parenthood. आजच्या जनरेशन मध्ये आणि आजच्या तरुण जे यूथ आहे त्यांच्यामध्ये दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. प्रिपेरिंग देम सायकोलॉजिकली अँड लेटिंग देम नो दॅट रिस्पॉन्सिबिलिटीज दॅट आर गोइंग टू कम विथ अ चाइल्ड. ऑल दिस इज अ पार्ट ऑफ प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग. आता कॅटेगरीज, वेगवेगळी कॅटेगरीज असते. त्या स्लाइड मध्ये सगळी कॅटेगरीज दिलेली आहे. आपण वन बाय वन या कॅटेगरीज मध्ये काय कॉमन गोष्टी आहे, काय ऍड्रेस करावं लागतं, we will see in further slides. Blood tests, other relevant tests for fertility, nutritional counseling, supplements काय द्यावं लागतं प्री प्रेग्नन्सी, जेनेटिक हिस्ट्री टेकिंग, जेनेटिक प्रीडिस्पोजिशन कुठल्या डिझिजेस साठी आहे आणि प्रेग्नन्सी आणि पुढच्या बाळामध्ये त्या कशा अफेक्ट करू शकतं त्या बघायचं असते. एन्व्हायरमेंटल अँड ऑक्युपेशनल फॅक्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. They are also interfering with planning of pregnancy, or they can also interfere during pregnancy. Infertility, unplanned pregnancy, substance abuse, nicotine addiction, alcohol addiction. All this is also important history. Screening for infections आणि vaccination profile दोन्ही कपलचा कम्प्लीट झालेला आहे का, ते सगळं माहिती आपल्याला घ्यावी लागते. आणि पेट्स इन द हाऊसहोल्ड. हस्बंड साठी कुठल्या टेस्ट. लेट्स स्टार्ट विथ द मेल पार्टनर. डिटेल्ड हिस्ट्री अँड एक्झामिनेशन सर्व महत्वाचं आहे. डिटेल्ड हिस्ट्रीमध्ये फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, लग्नाला किती वर्ष झालंय, फर्स्ट मॅरेज आहे की सेकंड मॅरेज आहे. जर सेकंड मॅरेज आहे देन डज द हस्बंड हॅव एनी चिल्ड्रन फ्रॉम प्रिव्हियस मॅरेज. या 3 मोस्ट इम्पॉर्टंट. नेक्स्ट, चाइल्डहुड हिस्ट्री मध्ये कधी मम्स झालं होतं, कधी ऑर्कायटिस झालं होतं, कधी काय ऍक्सिडेंट झाला होता, जे स्क्रोटल ट्रॉमा झाला होता, बर्थ पासून टेस्टिकल्स दोन्ही डिसेंट झाले होते का, तेव्हा काय ॲब्डॉमिनल टेस्टिस होती, ऑपरेशन करून काढलं होतं लहानपणी. ऑल दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ब्लड टेस्ट मध्ये सीबीसी इम्पॉर्टंट, हिमोग्लोबिन कसं आहे, प्लेटलेट काउंट कसं आहे, अ लॉट ऑफ नॉर्मल, अ लॉट ऑफ एबनॉर्मल ब्लड पॅरामीटर्स सीबीसी वर कळेल. आणि जर ब्लड कमी, अनिमिया आहे का, त्याच्यानंतर प्लेटलेट्स कमी आहे का, ESR काय प्रॉब्लेम आहे का, तर ह्या बेसिक टेस्ट वी शुड डू. शुगर प्रोफाईल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन मेल्स. इंडिया इज अ कंट्री ऑफ डायबिटिक्स. शुगर प्रोफाईल मध्ये HbA1c आणि फास्टिंग ब्लड शुगर. 25-26 इयर्सच्या तरुण पुरुषांमध्ये पण हाय शुगर्स आता डिटेक्ट होते. अगेन सेडेंटरी लाईफस्टाईल,
आणि आपल्या ज्या जेवणाच्या पद्धती, ज्या पद्धतीने आपण जेवण करतो किंवा ज्या पद्धतीने व्हॉट एव्हर न्यूट्रिशन वी टेक, ह्या सगळ्याचा इफेक्ट is early development of early diabetes. Second most important cause is obesity. Obesity काय, कोणी ओबीस असलं तर obesity is also a risk factor for developing diabetes. आता डायबिटीज मध्ये प्रॉब्लेम असा आहे की while planning pregnancy, डायबिटीज असल्यामुळे ज्या आपल्या शुक्राणू असतं स्पर्म्स पोटेन्शियल कमी करते डायबिटीज. हाय शुगर लेवल म्हणजे सीमेन मध्ये इन्फेक्शन असणार, परत त्या इन्फेक्शन वाईफ मध्ये जाणार आणि वाईफला वजायनल इन्फेक्शन होणार, तर वजायनामध्ये ज्या स्पर्म सर्व्हाइव्ह करतात प्रेग्नन्सी देण्यासाठी त्या सर्व्हायव्हलच्या डेज कमी होणार. ऑल्सो ज्या वजायनल म्युकस आहे, ज्या स्पर्म्सला नरिशमेंट देतं, त्या वाईफ मध्ये परत इन्फेक्शन जाणार बिकॉज ऑफ समायनल इन्फेक्शन, तर त्या म्युकसचा पण जे आहे इफेक्टिव्हनेस कमी होणार. देन ब्लड ग्रुपिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा एक मिथ आहे, दिस इज अ मिथ अगेन्स्ट ब्लड ग्रुप, की दोन सेम ब्लड ग्रुप असल्या हजबंड वाईफ जर आहे तर त्यांना फर्टिलिटी म्हणजे त्यांना कन्सीव्ह करण्यासाठी प्रॉब्लेम होणार, असं काही होत नाही. जर तुमचा ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह असला आणि तुमच्या वाईफचा ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह असला तर तुम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करण्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही. ब्लड ग्रुप इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा वाईफच्या ब्लड ग्रुप नेगेटिव्ह आणि हजबंडच्या ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आहे, इट बिकम्स अ स्पेशल प्रेग्नन्सी. आणि पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम होत नाही. पहिल्या प्रेग्नन्सीच्या नंतर एक स्पेशल इंजेक्शन घ्यावं लागतं, अँटी डी इम्युनोग्लोब्युलिन, आणि त्या इंजेक्शन घेतल्या तर नेक्स्ट प्रेग्नन्सी म्हणजे जर तुमची सेकंड बेबी झाला तर सेकंड बेबीला त्याचा प्रोटेक्टिव्ह इफेक्ट, दॅट इज इम्पॉर्टंट, तो गरजेचा आहे. तर ब्लड ग्रुप इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस. इंडियामध्ये बीटा थॅलेसेमिया मायनर म्हणजे बीटा थॅलेसेमियाचे कॅरियर खूप कॉमन आहे. जर हजबंड वाईफ या दोन्हीचं बीटा थॅलेसेमिया मायनर अशी रिपोर्ट आली आहे, दे आर कॅरियर्स फॉर बीटा थॅलेसेमिया, देन त्यांच्या देयर इज अ 25% चान्स, 25% चान्स आहे की बाळमध्ये जे प्रेग्नन्सी प्लॅन केल्यानंतर डिलिव्हरी होणार त्या बाळ बीटा थॅलेसेमिया मेजर होऊ शकतं. इट इज अ व्हेरी हाय पर्सेंटेज. तर हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस आधीच करून घ्यायचं. कॅरियर स्टेटस आहे का बीटा थॅलेसेमियाचा की नॉर्मल आहे, त्या आपल्याला इन्फॉर्मेशन गरजेची असते. इन्फेक्शन प्रोफाईल, HIV, हेपटायटिस बी, हेपटायटिस सी आणि VDRL. मोस्ट इम्पॉर्टंट ब्लड टेस्ट बिफोर प्लॅनिंग प्रेग्नन्सी. इन प्री कन्सेप्शन पिरियड जेव्हा ब्लड टेस्ट आपण हजबंड वाईफ साठी करणार आहे तेव्हा दोन्ही पार्टनर्ससाठी हा इन्फेक्शन प्रोफाईल करणं खूप गरजेचं आहे. आणि कुठलाही जर पॉझिटिव्ह असला, HBsAg पॉझिटिव्ह आहे किंवा VDRL, मोस्ट कॉमनली फाउंड पॉझिटिव्ह इन सिरोलॉजी इज HBsAg, हेपटायटिस बी किंवा सिफिलिस. तर त्याचा प्री ट्रीटमेंट स्टार्ट करायचा. मल्टी इंटिग्रेटेड अप्रोच ऑफ एन इन्फेक्शियस डिझीज डॉक्टर, युअर गायनेकोलॉजिस्ट अँड युअर फॅमिली डॉक्टर, या तिन्ही डॉक्टरनी मिळून त्या कपलला गाईड करायचं कसे हाऊ टू प्लॅन प्रेग्नन्सी, हा इन्फेक्शन प्रेग्नन्सी मध्ये कसं इंटरफिअर नाही करणार, त्याप्रमाणे औषधं सुरू करणं गरजेचं असते. इन्फेक्शन प्रोफाईल इज व्हेरी इम्पॉर्टंट. फर्टिलिटी इव्हॅल्युएशन. आता सीमेन अनालिसिस हा स्पेशल टेस्ट आहे. हा कधी गरजेचा असतो एका कपलमध्ये ज्या प्रेग्नन्सी प्लॅन करण्यासाठी आलेले आहे तुमच्याकडे? जर कपल वाईफची एज 35 इयर्स प्लस आहे, लेट मॅरेज झालेली आहे, और मॅरेज इयर्स ऑलरेडी 5-6 वर्ष झाले, अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स आहे आणि आतापर्यंत प्रेग्नन्सी थांबली नाही, या दोन स्पेशल केसेसमध्ये सीमेन अनालिसिस इज ऍडव्होकेटेड. सीमेन अनालिसिस करायला, सीमेन अनालिसिस केलं तर इट इज बेटर. तर आपण कपल्सला काउन्सिल करायचं आहे की सीमेन अनालिसिस का गरजेचं आहे. एवढे वर्ष झाले किंवा तुमची लेट मॅरेज झाली आहे तर इट इज बेटर दॅट वी फर्स्ट गेट दिस व्हेरी सिम्पल टेस्ट डन. वाईफ मध्ये अगेन CBC व्हेरी इम्पॉर्टंट. शुगर प्रोफाईल अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. शुगर प्रोफाईल जर बॉर्डर लाईन असला तर त्याचे चान्सेस वाढते की प्रेग्नन्सीमध्ये ती जेस्टेशनल डायबिटीज होऊ शकते तिला, किंवा मे बी शी इज अन अनडायग्नोज डायबिटिक. प्रेग्नन्सीमध्ये शुगर नॉर्मल राहायला पाहिजे, हा खूप गरजेचा आहे. हाय शुगर जर असला प्रेग्नन्सीच्या आधी, अनडायग्नोज डायबिटिक विमेन प्रेग्नेंट झाली आणि शुगर लेवल्स खूप हाय असले पहिल्या 2 महिन्या प्रेग्नन्सीमध्ये, जेव्हा एका बाळ जे आहे ज्या प्रेग्नन्सीमध्ये त्याचं अंग तयार होते, तर तिथे
डिफॉर्मिटीज आणि कंजेनायटल एबनॉर्मॅलिटीज होऊ शकते बिकॉज ऑफ हाय शुगर लेवल्स. मोस्ट कॉमन कंजेनायटल एबनॉर्मॅलिटी हार्ट एबनॉर्मॅलिटी आहे इन women with undiagnosed diabetes or uncontrolled sugar levels. तर शुगर प्रोफाईल, एनी विमेन प्लॅनिंग प्रेग्नन्सी, तिची शुगर प्रोफाईल करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही स्वतः प्रेग्नन्सी प्लॅन करताय तर तुमच्या स्वतःचं शुगर प्रोफाईल करून घ्या. शुगर प्रोफाईल मध्ये बॉर्डरलाईन शुगर किंवा हाय शुगर आहे तर त्याचं ट्रीटमेंट पहिलं करावं लागतं. कंट्रोल शुगर झाली त्याच्यानंतर प्रेग्नन्सी प्लॅन करावं लागतं. थायरॉइड प्रोफाईल अँड थायरॉइड अँटीबॉडीज परत खूप गरजेचे रिपोर्ट्स आहे. सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम खूप कॉमन आहे. पहिल्या 2 महिन्यामध्ये प्रेग्नन्सीच्या पहिल्या 2 महिन्यामध्ये नॉर्मल थायरॉइड लेवल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ब्रेन ग्रोथ. बाळाच्या ब्रेन ग्रोथसाठी नॉर्मल थायरॉइड लेवल्स इम्पॉर्टंट आहे. थायरॉइड, सबक्लिनिकल थायरॉइड हायपोथायरॉइडिझम खूप कॉमन आहे. अशा बायकांमध्ये जर थायरॉइड अँटीबॉडीज केलं तर 16 to 18% बायकांमध्ये थायरॉइड अँटीबॉडीज पण पॉझिटिव्ह येते. थायरॉइड अँटीबॉडीज म्हणजे ऑटो इम्युनिटी. आता या केसेसमध्ये अराउंड 6 to 7% विमेन जे आहे त्या अर्ली अबॉर्शन होऊ शकतं. 1.5 महिन्याचा, 2 महिन्याचा, हार्टबीट येऊन बंद होऊ शकतं. या सगळ्या प्रॉब्लेम्स होऊ शकतं किंवा बाळामध्ये कंजेनायटल हायपोथायरॉइडिझम पण होऊ शकतं जर त्या थायरॉइड लेवल्स कंट्रोल नाही केले तर. थायरॉइड लेवल्स आणि थायरॉइड अँटीबॉडीज दोन्ही गरजेचे आहे. जर थायरॉइड लेवल्स नॉर्मल आहे पण थायरॉइड अँटीबॉडीज रेज्ड आहे तर एंडोक्रायनॉलॉजिस्ट ओपिनियन घ्यायची की कुठल्याही औषध चालू करायची गरज आहे का. सिरोलॉजी अगेन HIV, हेपटायटिस बी, HCV अँड VDRL. हेपटायटिस बी गरजेचं आहे कारण बाळाला ट्रान्सफर होऊ शकतं. HIV गरजेचं आहे कारण डेव्हलपिंग प्रेग्नन्सी मध्ये ज्या बेबी बॉर्न होणार त्याला ट्रान्सफर होऊ शकतं. आणि VDRL जर सिफिलिस पॉझिटिव्ह असला तर सिफिलिस इज नटोरियस. परत अर्ली अबॉर्शन्स होऊ शकते 6व्या आठवड्यात, 8व्या आठवड्यात, 10व्या आठवड्यात. 1.5-2 महिन्याचं अबॉर्शन झालं, सगळं व्यवस्थित होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा टेस्ट केलं जातं तेव्हा कळतं की अच्छा सिफिलिस पॉझिटिव्ह आहे. ओके, नेक्स्ट इज रुबेला IgG. आपण सर्वांना रुबेलाचं वॅक्सिनेशन आपल्या सर्वांचं रुबेलाचं वॅक्सिनेशन लहानपणी झालेलं आहे पण सर्वांमध्ये त्या कन्व्हर्जन होत नाही, इम्युनिटी येत नाही. रुबेला वॅक्सिनेशन खूप कॉमन आहे पण सर्वांचा कन्व्हर्जन होत नाही. त्याच्यामुळे रुबेला IgG लेवल्स महत्वाचे आहे. जर रुबेला IgG लेवल्स नेगेटिव्ह आहे तर त्या बायकाला रुबेलाचं वॅक्सिनेशन द्यायचं आणि नंतर तिला सांगायचं की तुम्ही आता 3 months वेट करा. 3 months नंतर तुम्ही परत प्रेग्नन्सी प्लॅनिंग सुरू करा. रुबेला इन्फेक्शन जर झाला कुठल्याही बायकाला इन अर्ली मंथ्स ऑफ प्रेग्नन्सी, रुबेला इन्फेक्शनमुळे बाळमध्ये 100% कंजेनायटल एबनॉर्मॅलिटीज होणार. तर रुबेलाचे वॅक्सिनेशन झाल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट इम्युनिटी आहे की नाही हा पण इम्पॉर्टंट आहे. प्रोलॅक्टिन लेवल, प्रोलॅक्टिन हा जो हॉर्मोन आहे ह्या आपल्या ब्रेन मधनं रिलीज होते आणि प्रोलॅक्टिन हॉर्मोन कंट्रोल्स 2 मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. आपल्या ओव्हरीज मध्ये जे ओव्ह्युलेशन होणार आहे त्या प्रोलॅक्टिन लेवल्स जर खूप जास्त झाले तर त्या डिस्टर्ब होऊ शकतं. आणि दुसरं थायरॉइड लेवल्स, प्रोलॅक्टिन खूप जास्त झालं तर थायरॉइड लेवल्स पण डिस्टर्ब होऊ शकते. सो प्रोलॅक्टिन लेवल टेस्ट करायचं. प्रोलॅक्टिन जर नॉर्मल आहे देन काय प्रॉब्लेम नाहीये. अबनॉर्मल प्रोलॅक्टिन लेवल, हाय प्रोलॅक्टिन लेवल विच इज बिलो 200 कुड बी माइल्ड टू मॉडरेट आणि एक बेसिक कोर्स केल्यानंतर त्या लेवल्स नॉर्मल रेंजमध्ये येणार. पण प्रोलॅक्टिन लेवल जर खूप हाय आहे 200+, 500+, मग त्या तसं सिच्युएशन मध्ये तुम्हाला MRI ब्रेन करायची गरज असू शकते कारण तिथे मायक्रो प्रोलॅक्टिनोमा असू शकतं प्रोलॅक्टिन ग्लँड मध्ये, ज्याच्यामुळे एवढे हाय व्हॅल्यूज आलेले आहेत. प्रोलॅक्टिन लेवल नंतर FSH-LH मोस्टली अगेन स्पेशल केस मध्ये ऍडव्होकेटेड आहे. वाईफची एज जर 35 years प्लस आहे, लेट मॅरेज झाली आहे किंवा मॅरेज वेळेवर झाली होती पण 10-12 वर्ष झाले लग्न होऊन आणि आतापर्यंत प्रेग्नन्सी त्यांना अटेम्प्ट केलं नाही आणि आता ते प्रेग्नन्सी प्लॅन करतात तर एनी मेटर्नल एज 35 yearsच्या वर असला तर FSH-LH करायचे असते. पेल्विक अल्ट्रासाउंड, युटरस, ओव्हरीज, ट्यूब्स आणि पेल्विसच्या आजूबाजू, युटरसच्या आजूबाजूचे जे ऑर्गन्स, ज्या टिश्यू आहे त्यात सर्व नॉर्मल आहे की नाही, या सगळ्या जे आहे या आपल्याला इव्हॅल्युएट करावं लागतं. व्हॉट आर द मोस्ट कॉमनली आपल्याला पेल्विक अल्ट्रासाउंड मध्ये काय दिसते? पॉलिसिस्टिक ओव्हरीज दिसू शकते, ओव्हेरियन सिस्ट, ओव्हरीज जे आहे त्या युटरसच्या बाजूला चिटकलेली आहे,
युट्रस मध्ये काय प्रॉब्लेम आहे, युट्रस मध्ये फायब्रॉइड असू शकते, युट्रसच्या आतमध्ये जे लाइनिंग असते एंडोमेट्रियल लाइनिंग, त्या लाइनिंग मध्ये पॉलिप असू शकते. ह्या सगळ्या फॅक्टर्स प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या आधी करेक्ट करावं लागतं. ऑल दीज फॅक्टर्स कॅन इंटरफिअर विथ प्रेग्नन्सी प्लॅनिंग. तर एका सिम्पल पेल्विक अल्ट्रासाउंड आपल्याला ओव्हरीज, युट्रस, ट्यूब्स आणि एडनेक्झा या 4 एरियाज मध्ये सगळं नॉर्मल आहे की नाही याचा आयडिया देणार. ओव्ह्युलेशन स्टडी, आता 6 महिने झाले, आजच्या जे जनरेशन आहे त्या सगळं प्लॅन्ड असतं. त्यांनी आता या 2 वर्ष आपल्या प्लॅनिंग साठी ठेवलेलं आहे, तर त्यांना या 2 वर्षामध्येच प्रेग्नन्सी हवंय. दे मोस्टली कम टू द डॉक्टर्स, तुमच्याकडे येणार किंवा तुम्ही डॉक्टरांकडे जाणार की आता आम्ही प्लॅन केलेला आहे की आम्ही बेबी प्लॅन करणार आहे, आमच्याकडे 1.5 वर्ष आहे, आम्हाला या 1.5 वर्षामध्ये प्रेग्नेंट पण व्हायचंय आणि डिलिव्हर पण करायचंय. अशा केसेसमध्ये ओव्ह्युलेशन स्टडी खूप हेल्पफुल असते. एका स्त्रीच्या मेन्सेसच्या इंटरव्हल 30 डेजचा आहे. 30, 32, 26, 21 to 35 डेज मध्ये कुठलाही इंटरव्हल असो त्या नॉर्मल आहे. तर 21 to 35 डेज इज अ व्हेरी बिग वेरिंग रेंज. त्याचे जे ओव्ह्युलेशन आहे, अंडी निघण्याची प्रोसेस जी असते, ती प्रोसेस 12th डेला पण होऊ शकते, पाळीच्या 13व्या दिवशीला पण होऊ शकते, पाळीच्या 14व्या दिवशीला पण होऊ शकते. आता कुठली स्त्री आहे तिचं ओव्ह्युलेशन पाळीच्या 16व्या दिवशी पण होऊ शकते आणि नॉर्मल आहे. तर कोणाला जर ओव्ह्युलेशनची प्रोसेस 16व्या दिवशी होते आणि आपण टेस्ट ना करता त्यांनी ऍडवाइस केलं की तुम्ही पाळीच्या 11वा ते 15वा दिवस पर्यंत संबंध ठेवा, तर ओव्ह्युलेशन पिरियड मिस झालेला आहे आणि मग त्यांना प्रेग्नन्सी राहणार नाही आणि त्या वंडर करणार की काहीतरी आपल्या बरोबर काहीतरी नॉर्मल नाहीये की प्रेग्नन्सी राहत नाही. तर असं ज्या प्लॅन कपल असतात, ज्या प्लॅनिंग करून आलेले असते की आम्हाला हा एवढ्या वर्षामध्ये हा करायचा आहे आणि 90% कपल्स दॅट कम टू यू और 90% ऑफ द टाइम देन कपल्स गो टू द डॉक्टर, तर ह्या आयडियाज घेऊन जाते की चला आता आपण प्लॅन करूया. तर ओव्ह्युलेशन स्टडी इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला ओव्ह्युलेशनची विंडो कळेल आणि त्याप्रमाणे वी कॅन ऍडवाइज द कपल की या वीक जे आहे तुमचं ओव्ह्युलेशनचा वीक आहे, या डेज महत्वाचे आहे. तुम्हाला जर प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढवायचे असेल तर या डेज किंवा ह्या वीक मध्ये तुम्ही संबंध ठेवा. आणि ट्युबल इव्हॅल्युएशन, आता ट्युबल इव्हॅल्युएशन प्रत्येक कपल ज्या येतं किंवा जेव्हा तुम्ही जाता डॉक्टरांकडे, तर ट्युबल इव्हॅल्युएशन प्रत्येक कपलमध्ये गरजेचं आहे का असं नाही. मोस्ट इम्पॉर्टंट कॉज ऑफ ट्युबल इव्हॅल्युएशन इज ट्युबरक्युलोसिस. इंडियामध्ये ट्युबरक्युलोसिस खूप कॉमन आहे. आपण 10 लोकांमध्ये जर ट्युबरक्युलोसिसचं टेस्ट केलं तर 8 लोकांमध्ये त्या पॉझिटिव्ह येईल. पेल्विक किंवा पोटाचा ट्युबरक्युलोसिस तरुण मुलींमध्ये खूप कॉमन आहे. आता या पेल्विक ट्युबरक्युलोसिस किंवा पोटाचा ट्युबरक्युलोसिस प्रत्येक मुलींमध्ये काही सिम्पटम्स देणार असं गरजेचं नाही. तर मोस्ट ऑफ द टाइम त्यांना ट्युबरक्युलोसिस होऊन त्या बरं पण होऊन जातं आणि त्यांना कळतं पण नाही की कधी त्या 16व्या वर्ष 17व्या वर्षामध्ये त्यांना ट्युबरक्युलोसिस झालं असेल. आणि ट्युबरक्युलोसिसच्या बॅक्टेरिया सर्व पहिला गर्भनलिका फेलोपियन ट्यूब्स जे आहे त्या डिस्ट्रॉय म्हणजे त्या नष्ट करून टाकते. आणि त्याला एकदा ट्युबरक्युलोसिसमुळे जर ट्यूब्स बंद झाले किंवा ट्यूब्स खराब झाले तर परत त्या नॉर्मल फंक्शन करत नाही. तर हिस्ट्री टेकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्ही पण जेव्हा डॉक्टरांकडे जाता तेव्हा हिस्ट्री गिव्हिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा तुम्ही लहान होते तेव्हा घरी कोणाला टीबी झालं होतं का, तुम्ही त्यांच्याबरोबर राहिले होते का घरी, किंवा तुमच्या आजूबाजूच्या घरी कोणाला टीबी झाला होता तुम्ही त्यांच्याबरोबर राहायचे, या सगळ्या गोष्टी या सगळ्या हिस्ट्री द्यायचं आणि आपल्याला पण विचारावं लागणार. सेकंडली अपेंडिक्स आणि रप्चर्ड अपेंडिक्स. रप्चर्ड अपेंडिक्स, इन्फेक्टेड अपेंडिक्स किंवा अपेंडिक्सचे ऑपरेशन किंवा ओव्हेरियन सिस्टचं ऑपरेशन. युट्रस ओव्हरीजचा जवळपासच्या एरियामध्ये कुठलाही ऑपरेशन झालं आहे का, दॅट इज ऑल्सो द सेकंड मोस्ट कॉमन कॉज ऑफ कॉझिंग ट्युबल प्रॉब्लेम्स. सो दिस इज द इव्हॅल्युएशन. हा स्त्री म्हणजे वाईफ साठी इव्हॅल्युएशन आहे. नाव वी कम टू द न्यूट्रिशन पार्ट ऑफ इट. If you do not treat food like medicine, you will have to treat medicine like food. खूप सिम्पल सेइंग आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट सेइंग आहे. दिस इज द सेइंग वी शुड ऑल लिव्ह बाय. अ वेल बॅलन्स्ड डाएट, पूर्ण आहार. तुम्ही ज्या जेवण घेता एका दिवसामध्ये त्या जेवणामध्ये पूर्ण आहार आणि प्रॉपर न्यूट्रिशन असायला पाहिजे. आणि ह्या न्यूट्रिशन तुम्ही 15 दिवस घेतले, डाएट केलं 15 दिवस, 1 महिना डाएट केला, 1.5 महिना डाएट केला आणि तुम्हाला असं वाटते की आपण आता डाएट करतोय तर आपल्या बॉडीचं जे फंक्शनिंग आहे ते बरं होणार असं नसतं. अ वेल बॅलन्स्ड डाएट इज अ लाईफस्टाईल. इट इज नॉट अ शॉर्ट टर्म गोल
तुम्ही थोड्या महिन्यासाठी करणार कारण आता आपल्याला प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे असं नसतं. तुम्ही तुमच्या वय काहीही असो, तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करताय, आता प्रेग्नन्सी प्लॅन नाही करताय, इट्स ऑल ओके. वेल बॅलन्स डाएट इज समथिंग दॅट यू शुड कॉन्सन्ट्रेट राईट फ्रॉम द बिगिनिंग. लहानपणी आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागत नाही कारण आपले पेरेंट्स जे आहे, आपली आई आहे, आपली आजी आहे, ते मेक शुअर की आपला आहार जे आहे ते प्रॉपर आहे. मग कॉलेज सुरू होते, मग कॉलेजच्या नंतर जॉबच्या नंतर स्वतःची फॅमिली. सच केसेस, इन दीज इन्स्टन्सेस आपल्याला मेंटेन करायचं असते त्या वेल बॅलन्स डाएट. वेल बॅलन्स डाएटचे स्टेप्स खूप सिम्पल आहे. घरी केलेलं जेवण सगळं खाऊ शकते, नॉट अ प्रॉब्लेम, बट कटिंग आउट प्रिझर्वेटिव्ह. कुठल्याही फूड ज्याची शेल्फ लाईफ आहे, एरिएटेड ड्रिंक्स, फरसाण, चिप्स, शुगरी ड्रिंक्स, चॉकलेट्स, कुठल्याही फूड ज्याची शेल्फ लाईफ आहे त्या शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी त्यात प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेले असते. तर त्या सगळ्या फूड इनटेक 0 करायचं. कॅफीन, कॉफी, चहा, अल्कोहोल, स्मोकिंग हा सगळा बंद करायचं. कोणाला जर सवय असेल एका दिवसात 5-6 कप कॉफी घ्यायची तर हळूहळू कमी करायचं आणि 90 डेज 100 डेज मध्ये पूर्णपणाने बंद करायचं. क्लीन इटिंग विथ गुड अमाऊंट ऑफ ऑल नेसेसरी न्यूट्रिएंट्स. आपला एक असा प्लेट मध्ये किती प्रोटीन, किती फॅट, किती कार्बोहायड्रेट आणि किती शुगरी इंटेक असायला पाहिजे ते सर्व त्याप्रमाणे 2 चपाती, भाजी, वरण, भात असा एक पूर्ण मील घ्यायचं एका वेळी तुम्ही जर जेवायला बसला तेव्हा. तुम्हाला जर वाटतंय की तुमच्या न्यूट्रिशन प्रॉपर नाहीये तर गो टू युअर फॅमिली डॉक्टर. फॅमिली डॉक्टरांना विचारा की आम्हाला न्यूट्रिशन कन्सल्टेशन हवंय. प्रॉपर सप्लिमेंट्स वेल इन ऍडव्हान्स टू मेंटेन मायक्रोन्यूट्रिएंट कंडिशन्स. व्हेजिटेरियन लोकांमध्ये B12 ची डेफिशियन्सी खूप कॉमन आहे. B12 चे सर्व जे आहे आपल्या नॅचरल अवेलेबल रिसोर्सेस, अॅनिमल प्रोटीन्स मध्ये B12 खूप असते, पण व्हेजिटेरियन सोर्सेस एवढे नाही. तर तुम्ही जर व्हेजिटेरियन आहे तर तुमचे डॉक्टर तुम्हाला B12 चे सप्लिमेंट्स देणार. व्हायटमिन डी, सगळ्यांना व्हायटमिन डी डेफिशियन्सी असते आणि व्हायटमिन डी लेवल्स परत प्रेग्नन्सी प्लॅन करण्यासाठी आणि प्रेग्नन्सीमध्ये इम्पॉर्टंट आहे. व्हायटमिन डी सप्लिमेंटेशन घ्यायचं. सगळं इम्पॉर्टंट सप्लिमेंटेशन तुमचे डॉक्टर तुमच्या इव्हॅल्युएशन प्रमाणे तुम्हाला सांगणार. जेनेटिक हिस्ट्री. आता जेनेटिक हिस्ट्री खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण एका कपल साठी प्रेग्नन्सी प्लॅनिंग आता ते जर्नी सुरू करणार आहे तर त्याच्या आधी आपल्याला प्रेग्नन्सी प्लॅनिंगच्या आधी जेनेटिक हिस्ट्री विचारायचं खूप गरजेचं आहे. मोस्ट कॉमन जेनेटिक प्रॉब्लेम्स, विजन, आय प्रॉब्लेम, इयर, डेफनेस आणि नेक्स्ट इज हार्ट. या 3 मोस्ट कॉमन जेनेटिक प्रॉब्लेम्स आहे इंडियामध्ये. तर फर्स्ट डिग्री रिलेटिव्स म्हणजे आईची सख्खी बहीण, तिची मुलगी, तिची मुलगीची मुलगीला असं काही त्रास होतं का? बाबाची तुमचे फादरचे ब्रदर किंवा सिस्टर, मग त्यांचे किड्स मध्ये असं काही प्रॉब्लेम आहे का? मोस्टली जेनेटिक डिझीजेस एक पॅटर्न फॉलो करते. त्या पॅटर्नला आपल्याला आयडेंटिफाय करावं लागतं. तर फक्त कपल जे आहे, हस्बंड वाईफ आणि त्यांचे आई वडिलांमध्ये काही प्रॉब्लेम आहे का फक्त एवढं नाही विचारायचं आहे. तुम्ही पण जेव्हा डॉक्टरांकडे जाता फॅमिलीमध्ये, आई बाबामध्ये, ग्रँड पेरेंट्स मध्ये असं काय नाही. पेरेंट्सच्या ब्रदर सिस्टर्स मध्ये त्यांच्या चिल्ड्रन मध्ये काय प्रॉब्लेम आहे का ते पण गरजेचं असते. तर जेनेटिक हिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्टेरियोटायपिंग. कुठल्याही कपल जर येऊन असं सांगितलं की hello ma'am, Ankita ma'am, sorry to disturb you ma'am, your voice is not clear. hello ma'am. 15 अबॉर्शन झाले होते, प्रेग्नन्सी राहिली नव्हती, त्याच्यानंतर त्यांनी IVF केलं आणि प्रेग्नन्सी राहिली. Typing is very important. Mosaic patterns diagnosis is very important. तर कॅरिओटायपिंग प्रत्येक कपल मध्ये करायचं का? नाही, प्रत्येक कपल मध्ये करण्याची गरज नाहीये. पण पॉझिटिव्ह जेनेटिक हिस्ट्री असली किंवा देर इज हिस्ट्री ऑफ टू मेनी अबॉर्शन्स इन द कपल इट सेल्फ, और कपलच्या मोठ्या बहिणीमध्ये, मिस्टरांच्या मोठ्या बहिणीमध्ये खूप अबॉर्शन झाले किंवा त्यांचा ऑलरेडी एक प्रेग्नन्सी झालेली आहे आणि त्या प्रेग्नन्सीमध्ये ज्या बाळ आहे त्या बाळमध्ये काय प्रॉब्लेम आहे जेनेटिक, तर अशा केसेसमध्ये जेनेटिक इव्हॅल्युएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जेनेटिक इव्हॅल्युएशनचा मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इज हिस्ट्री टेकिंग. Y chromosome deletion for husband. This is a special test pertaining to infertility. जर असं सीमेन अनालिसिस मध्ये रिपोर्ट आला की सीमेन काउंट इज लेस देन 5 मिलियन, लेस देन 2 मिलियन आणि मोर्टॅलिटी 0 to 2%, 0 to 1% आहे,
अशा कपल्सच्या मिस्टर मध्ये वाय क्रोमोझोम डिलिशन टेस्ट करायचं. काही वेळी वाय क्रोमोझोम डिलिशन टेस्ट पॉझिटिव्ह असल्यामुळे सीमेन अनालिसिस मध्ये अझूस्पर्मिया, झिरो स्पर्म्स किंवा रिड्युस्ड स्पर्म काउंट किंवा रिड्युस्ड मोटिलिटी असू शकते. वन मोर इम्पॉर्टंट फॅक्टर, आता आजच्या जनरेशन मध्ये खूप कमी कपल्स आहे ज्या 22-23 वय असली तेव्हा लग्न करते. मोस्ट ऑफ देम गेट मॅरिड बाय 30, 31, 32 आणि त्याच्यानंतर प्रेग्नन्सी प्लॅनिंग स्टार्ट बाय 35, 36 लग्नाच्या 3-4 वर्ष नंतर. इन्क्रीज्ड मेटर्नल एज हा सिद्ध झालाय. देर आर टू मेनी स्टडीज, देर आर टू मेनी पब्लिकेशन्स अबाउट दिस दॅट इन्क्रीज्ड मेटर्नल एज म्हणजे एगची एज, ज्या एग प्रेग्नन्सी देणार त्या एज वाढलेली आहे. त्यामध्ये डीएनए ब्रेक्स असते. एजेड एग, ओल्ड एज एग मध्ये डीएनए ब्रेक्स असते, ज्याच्यामुळे क्रोमोझोमल अबनॉर्मॅलिटीज इन द डेव्हलपिंग चाइल्ड कॅन हॅपन. तर हा डिस्कशन जेव्हा कुठलाही कपल 33-34 इयर्सचा आहे तुमच्याकडे येतं आणि सांगतं की आम्हाला आता प्रेग्नन्सी नाहीये, आम्हाला प्रेग्नन्सी 3-4 वर्ष नंतर करायची, तर या सगळ्या डिस्कशन त्यांच्या बरोबर करावं लागतं. जर तुमची स्वतःची एज 34-35 आहे आणि तुम्हाला अजून 2-3 वर्ष प्रेग्नन्सी प्लॅन नाही करायचा आहे, तर मेटर्नल इन्क्रीज मेटर्नल एज 35चा वर एज गेल्यानंतर डाऊन सिंड्रोम, ट्रायझोमी 18 ह्या सगळ्या जे क्रोमोझोमल अबनॉर्मॅलिटीज आहे, स्पायनल कॉर्ड डिफेक्ट्स, न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स, या सगळ्याचा पर्सेंटेज किती वाढणार आणि आता किती आहे ह्या डिस्कशन इम्पॉर्टंट आहे. अँड इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग. आपल्याला एक आयडिया देता येते कपलला की जर तुमच्या वय 34 आहे तर तुम्ही 1.5 वर्ष किंवा 2 वर्षाच्या आत प्रेग्नन्सी प्लॅन करा. तुमच्या वय 30 आहे, ओके, यू हॅव 3 to 4 years टू प्लॅन युअर प्रेग्नन्सी. Environmental factors, exposure to pesticides, radiation, vehicular, मोस्टली या सगळ्या जे एक्सपोजर आहे त्या जॉब ओरिएंटेड किंवा वर्क ओरिएंटेड असतं, किंवा कुठल्या फॅक्टरीच्या जवळपास राहत आहे का, तिथे काय इमिशन्स आहे का, काय डम्पिंग ग्राउंड आहे का, रिव्हर आहे, अजून काय आहे ज्याच्यामध्ये या सगळ्या टॉक्सिन्स आहे, त्या टॉक्सिन्स सोडलेले जाते, तर तुम्ही तिथे कुठे जवळपास राहते का, या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. अनदर कॉमन एक्सपोजर, अनदर कॉमन एन्व्हायरमेंटल फॅक्टर, प्रेझेन्स ऑफ लेडच्या व्हॅल्यू जर जास्त असलं बॉडीमध्ये तर प्रेग्नन्सी मध्ये प्रॉब्लेम होऊ शकते. अगेन इट इज टेराटोजेनिक कंजेनायटल अनॉमलीज होऊ शकते. लेड एक्सपोजर, लेवल्स ऑफ मिथिल मर्क्युरी इन फिश, आपण कुठेही फिश विकत घेतो, इफ फिश इज अ पार्ट ऑफ युअर स्टेपल डाएट, यू हॅव टू मेक शुअर दॅट त्या फिश मध्ये जे टॉक्सिन्स लेवल आहे त्या टॉक्सिन्स लेवल एवढं जास्त नाहीये. आता ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मली आपण एवढा इम्पॉर्टन्स देत नाही, पण डॉक्टरांना एकदा तुम्ही डॉक्टरांकडे गेले आणि यू आर हॅव्हिंग अ प्रीकन्सेप्शन काउन्सिलिंग किंवा प्रीकन्सेप्शन टेस्टिंग, तेव्हा या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात यायला पाहिजे. तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी सांगितलं पाहिजे की या सगळ्या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहे. तर याच्या पुढे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार प्रीकन्सेप्शन प्लॅनिंग, जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅनिंग प्रॅक्टिस करणार, तेव्हा या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला अजून लक्ष द्यायचंय. Occupational hazards, asbestos, minerals, radiation, heat, chemicals in paint, glass factory. आता या सगळ्यामध्ये heat is most important and most notorious when it comes to pregnancy planning. Heat म्हणजे cooks, blast furnace जवळ काम करणारे लोक, रोड कन्स्ट्रक्शन मध्ये काम करणारे लोक, ड्रायव्हर्स, ह्या जे फील्डमध्ये काम करणारे लोक आहे, किंवा ज्यांचा ट्रॅव्हल जॉब जास्त आहे, ज्या बाईक घेऊन पूर्ण दिवस ट्रॅव्हल करत असते, डिलिव्हरी बॉईज, कुरिअर डिलिव्हरी बॉईज, या सगळ्या लोकांमध्ये जे स्क्रोटल सॅक आहे इट इज एक्सपोज टू मोर हीट दॅन इट शुड बी. आणि असा जेव्हा असतो तेव्हा हीट एक्सपोजरमुळे स्पर्म डॅमेज होऊ शकतं आणि काउंट आणि मोटिलिटी कमी होऊ शकते, बिकॉज ऑफ विच प्रेग्नन्सी प्लॅनिंग मध्ये अडचण येऊ शकते. तुम्ही पण ऍज अ कपल जर तुमचे मिस्टर असं कुठलं काम करताय जिथे हीट खूप आहे, फॅक्टरी सेटिंग, ब्लास्ट फर्नेस, कुक इन द किचन, तर तुम्ही पण या गोष्टीचं थोडं माइंडफुल राहायला पाहिजे की आपण एखाद्या वेळी सीमेन अनालिसिस करून घेऊया, आपल्या डॉक्टरांशी बोलून घेऊया, कारण याचा जॉब असा असा आहे, तर हीट डॅमेज स्पर्म्सला होऊ शकतं. सेम फॉर फिमेल्स ऑल्सो, जास्त वेळ बसून काम करायचं आहे किंवा जास्त वेळ तुम्ही लॅपटॉपच्या समोर बसलेला आहे, लॅपवरती लॅपटॉप घेऊन बसलेले आहे, तर त्याच्यामुळे पण ज्या हीट जनरेट होते, दॅट हीट कॅन कॉज प्रॉब्लेम्स in pregnancies later. Now, cause of infertility to be looked for and thoroughly investigated. Cause of infertility
असं कुठलाही कपल आले आहे, त्यांच्या फक्त 1 वर्ष झालंय लग्न होऊन आणि त्यांनी 3 महिन्यापासून प्लॅनिंग स्टार्ट केलेली आहे. तर तुमच्याकडे आले की आम्ही 3 महिन्यापासून प्लॅन करताय आणि आम्हाला आतापर्यंत प्रेग्नन्सी नाही राहिली. अशा कपलमध्ये टेस्टिंग करायचं आहे का? वाईफ चे पिरियड्स नॉर्मल आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. हस्बंडचं पण सगळं नॉर्मल आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. हिस्ट्री इज ऍब्सोल्युटली क्लिअर. असा कपलमध्ये टेस्टिंग इन्फर्टिलिटीची करायची गरज नाहीये. आता दुसरं कपल तुमच्याकडे आलेले आहे. वाईफची एज 35 आहे, हस्बंडचं 37 आहे. 6 महिने झाले लग्नाला आणि त्या 2 महिन्यापासून प्रेग्नन्सी प्लॅन करताय, पण प्रेग्नन्सी नाही राहिली. हा कपल, असा कुठलाही कपल आला तर हा कपलमध्ये इन्फर्टिलिटी इव्हॅल्युएशन इम्पॉर्टंट आहे. कुठल्या प्री एक्झिस्टिंग कंडिशन्स आहे तेव्हा इन्फर्टिलिटी इव्हॅल्युएशन इम्पॉर्टंट असते. फॅमिली डॉक्टर इज द फर्स्ट डॉक्टर द पेशंट गोज टू. तर ह्या हिस्ट्री सगळं हिस्ट्री जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. इरेक्टाईल डिस्फंक्शन इन मेल्स, इजॅक्युलेटरी डिस्फंक्शन इन मेल्स, अबनॉर्मल सीमेन अनालिसिस. काही वेळा ज्या मेल्स आहेत त्या जाऊन स्वतः सीमेन अनालिसिस करून घेतं आणि मग त्यांना काहीतरी सस्पेशन असतं की मे बी माय सीमेन अनालिसिस इज नॉट नॉर्मल. तसे काही रिपोर्ट घेऊन येतात की हा सीमेन अनालिसिस मी स्वतः केलं होतं, असं रिपोर्ट असा आला. तर अशा कपल्समध्ये प्रेग्नन्सी प्लॅनिंग बरोबरच इन्फर्टिलिटी इव्हॅल्युएशन पण करून घ्यायचं. स्मोकर, चेन स्मोकर, ज्यांना बॉडी बिल्डिंगची सवय असते, खूप स्टीम आणि सॉना घेत असते, तर असं सगळ्या लोकांमध्ये हीट डॅमेजमुळे डीएनए ब्रेक्स असतात. तर डीएनए फ्रॅगमेंटेशन टेस्ट करायचं सीमेनचा की किती आहे डीएनए फ्रॅगमेंटेशन इंडेक्स. हॅबिट्स सच एज निकोटीन एडिक्शन, ऑक्युपेशनल हजार्ड्स, बॉडी बिल्डिंग, स्टीम अँड सॉना, या सगळ्या जर हिस्ट्री असेल तर नॉर्मल प्री कन्सेप्शन व्हिजिट मध्येच फर्टिलिटी इव्हॅल्युएशन पण करून घ्यायचं. फिमेल्स, एनी प्री एक्झिस्टिंग प्रॉब्लेम्स, मेन्सेस प्रॉब्लेम, पिरियड रेग्युलर येत नाहीये, एका महिन्यात 2 वेळा पिरियड येते, ब्लिडिंग खूप जास्त होते, ब्लिडिंग खूप कमी होते, पिरियड्स मध्ये काहीही प्रॉब्लेम असला तर त्याला इव्हॅल्युएशन लागतं. नाव व्हॉट इज नॉर्मल? 2 to 7 days ऑफ ब्लिडिंग इज नॉर्मल. पिरियड मध्ये इंटरव्हल 21 to 35 डेजचा असायला पाहिजे, दॅट इज नॉर्मल. याचा व्यतिरिक्त काय असलं, ब्लिडिंग खूप जास्त होत आहे 10-12 दिवस, पिरियड डिलेड येत आहे 40-45 डेज नंतर, किंवा 15-15 दिवस मध्ये 5-5 दिवस ब्लिडिंग होत आहे, कुठलाही व्हेरिएशन असलं तर दॅट डिमांड्स इन्व्हेस्टिगेशन. हॉर्मोनल प्रॉब्लेम्स, थायरॉइडची प्रॉब्लेम आहे का प्री एक्झिस्टिंग? मग पीसीओडी मध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे का? लग्नाच्या आधी किंवा प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या आधीच हॉर्मोनल इम्बॅलन्स सिच्युएशन आहे बॉडीमध्ये, तर या सगळ्या केसेसमध्ये फर्टिलिटी इव्हॅल्युएशन करायचं गरजेचं आहे आणि प्री कन्सेप्शन व्हिजिट मध्येच करायचं फर्टिलिटी इव्हॅल्युएशन. ट्युबल प्रॉब्लेम्स आपण आता डिस्कस केला, ट्युबरक्लोसिस झालेला आहे, अपेंडिसेक्टमी, रप्चर्ड अपेंडिक्स, एक्टोपिक प्रेग्नन्सी, अशी कुठलीही ऑपरेटिव्ह हिस्ट्री असली युटरस, ओव्हरीज किंवा एडनिक्झामध्ये किंवा लोअर एब्डॉमिन मध्ये, मग तेव्हा ट्युबल इव्हॅल्युएशन करून घ्यायचं. युटराईन प्रॉब्लेम्स, एंडोमेट्रियल पॉलिप, फायब्रॉइड्स, खूप जास्त ब्लिडिंग, असं काय असलं तर तेव्हा युटराईन प्रॉब्लेम्स मध्ये पण इन फर्स्ट प्री कन्सेप्शन व्हिजिट इन्फर्टिलिटी इव्हॅल्युएशन करून घ्यायचंय. वजायनिस्मस, ब्लाइंड वजायना, ओव्हेरियन रिझर्व्ह अँड मॅटर्नल एज, या 4 गोष्टी स्पेशल कंडिशन्स आहेत. वजायनिस्मस म्हणजे काय असतं, जेव्हा कुठलीही स्त्री आहे तर इंटरकोर्स करायचा वेळी, पेनिट्रेटिव्ह इंटरकोर्स करायचा वेळी तिला खूप भीती वाटते आणि त्या भीतीमुळे ती कंट्रोल करू शकत नाही, इनव्हॉलंटरी वजायनल मसल्स कॉन्ट्रॅक्ट होऊन जाते. वजायनल मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे हस्बंडला पेनिट्रेट करता येत नाही आणि पेनिट्रेटिव्ह सेक्स जे आहे त्या कम्प्लीट करता येत नाही. त्याच्यामुळे सीमन डिपॉझिशन होणार नाही वजायनाच्या आत आणि प्रेग्नन्सी राहणार नाही. वजायनिस्मस इज मोस्टली अ सायकोसेक्शुअल कंडिशन. वजायनिस्मसला टॅकल करताना फॅमिली डॉक्टर, सायकॉलॉजिस्ट आणि सेक्सॉलॉजिस्ट आणि गायनेकॉलॉजिस्ट असा इंटिग्रेटेड अप्रोच लागतं. ब्लाइंड वजायना डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम्स, कुठलाही कपल आला आणि त्याच्या सोनोग्राफीवरती युट्रस दिसत नाहीये किंवा ओव्हरीज दिसत नाहीये किंवा युट्रस इज द साईज वेन इट इज इन यंग गर्ल्स, असं पिरियड सुरू झाला नाहीये, 17-18 वर्षाची मुलगी झाली आहे, असं सगळं केसेसमध्ये ते ब्लाइंड वजायना असू शकतं, डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम्स असू शकतं. अगेन स्पेशल केस, त्याच्यासाठी वेगळे प्रकारची सर्जरी लागते. अगेन अ प्लास्टिक सर्जन, अ सेक्सॉलॉजिस्ट आणि फॅमिली डॉक्टर, या तिन्ही डॉक्टरनी मिळून इंटिग्रेटेड अप्रोच लागतं. प्री कन्सेप्शनली सगळं व्यवस्थित ऑपरेशन झाल्यानंतर प्रेग्नन्सी प्लॅन करावं लागते. ओव्हेरियन रिझर्व्ह अँड मॅटर्नल एज, 35 इयर्सच्या वर
वय असताना आपल्या ओव्हेरियन रिझर्व्ह कमी व्हायला लागते. कुठलीही स्त्री जेव्हा जन्माला येते पहिला 24 तास, वयाचा पहिला 24 तास या नक्की होऊन जातं की ओव्हरीज मध्ये किती अंडी असणार. एखादा वेळी पिरियड सुरू झाले की आपली बॉडी जेव्हा ओव्ह्युलेट करायला सुरू करते तेव्हा थाउजंड्स ऑफ एग्स आर सिलेक्टेड एव्हरी मंथ. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट फिनॉमिना मध्ये एक एग ज्या सर्व चांगल्या क्वालिटीचा आहे त्या ग्रो करणार आणि मग रप्चर होणार, ओव्ह्युलेट होणार. ओव्ह्युलेशनच्या दिवशीचा जवळपास संबंध ठेवला तर प्रेग्नन्सी राहू शकते. 35 इयर्स होता होता आपली जी बॉडी आहे सर्व एक्सलंट क्वालिटी एग्स वापरले जाते. त्याच्यामुळे आपल्या पीक फर्टिलिटी मी आधी सांगितलं होतं 18 इयर्स टू 26 इयर्स. एखादा 35चा मार्क हिट झाला तर मॉडरेट टू लो क्वालिटी एग्सचा नंबर वाढते आणि गुड क्वालिटी एग्सचा नंबर कमी होते. तर याच्या नंतर 35च्या नंतर दिस इज द मेन रिझन वाय देर आर मोर चान्सेस ऑफ डाऊन सिंड्रोम, एडवर्ड सिंड्रोम, युअर स्पायनल कॉर्ड डिफेक्ट्स आणि ओव्हेरियन रिझर्व्ह पण कमी होते. तर 35 इयर्स मेटर्नल एज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कट ऑफ. कुठलाही कपल आला त्या मेटर्नल एज, वाईफची एज 35 प्लस आहे तर पहिल्या प्री कन्सेप्शन व्हिजिटमध्ये फर्टिलिटी इव्हॅल्युएशन पण करून घ्यायचं, त्यांना काउन्सिल करायचं, ऑल प्रोज अँड कॉन्स, ऑल जेनेटिक प्रॉब्लेम्स दॅट कॅन हॅपन, ओव्हेरियन रिझर्व्हचा अर्थ कळवून द्यायचा आणि मग त्यांना डिसिजन घ्यायला सांगायचं की तुम्हाला प्रेग्नन्सी 1-1.5 वर्षाच्या आत करायचं आहे की पोस्टपोन करायचं आहे. लेट देम मेक अन इन्फॉर्म्ड डिसिजन. Pre-conception discussion should also involve contraception. Pre-conception visit मध्येच कॉन्ट्रासेप्शन बद्दल का बोलायचं? इट हेल्प्स टू प्रिव्हेंट मेनी अनवॉन्टेड आणि अनप्लॅन्ड प्रेग्नन्सीज. आता आपल्याकडे कुठलाही कपल आलाय त्याला प्री कन्सेप्शन ऍडवाइस हवंय, पण त्या प्री कन्सेप्शन ऍडवाइस म्हणजे ते तेव्हाच प्लॅन, त्या वर्षामध्ये प्लॅन करणारे प्रेग्नन्सी की 2 वर्षानंतर की 5 वर्षानंतर ते आपल्याला नाही माहिती. त्या बहुतेक त्या कपलला पण नाही माहिती. दे विल टेक अ डिसिजन लेटर. तर असं केसेसमध्ये त्यांना आपल्याला सांगावं लागतं की लॅक्टेशनल एमेनोरिया, डिलिव्हरी झाल्यानंतर 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग केलं तर प्रेग्नन्सी राहणार नाही. बॅरियर कॉन्ट्रासेप्शन, तुम्ही जर आत्ता प्लॅन नाही करताय, काय प्रॉब्लेम आहे किंवा वाईफला हॉर्मोनल पिल्स नाही घ्यायचे आहे तर कॉन्डम वापरा. काही प्रॉब्लेम नाहीये, पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे किंवा वेगळा काय हॉर्मोन्सचा प्रॉब्लेम आहे, मेन्स्ट्रुअल रेग्युलॅरिटीचा प्रॉब्लेम आहे, तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रिफर्ड कॉन्ट्रासेप्शन वे ऑफ कॉन्ट्रासेप्शन इज ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. गर्भनिरोधक गोळी, तुम्हाला आता प्लॅन नाही करायचा आहे तर गर्भनिरोधक गोळी सुरू करू शकते आणि जेव्हा प्लॅन करायचं असेल तेव्हा बंद करू शकते. फॅमिली प्लॅनिंग बोथ मेल आणि फिमेल. ऑलरेडी 2 किड्स आहे, ऑलरेडी 1 किड आहे, आम्हाला अजून नाहीये तर ट्युबल लायगेशन करू शकतात किंवा हस्बंडला पण काउन्सिल करायचं की तुम्ही जे आहे तुम्ही पण सर्जिकल वॅसेक्टमी करून फॅमिली प्लॅनिंग करू शकते. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट, स्पेशली त्या वाईफ मध्ये असल्या कुठल्या तरी प्री एक्झिस्टिंग मेडिकल कोमॉर्बिडिटी आहे, सिव्हिअरली डायबेटिक, सिव्हिअर हार्ट पेशंट, सिव्हिअर हार्ट डिझीज, और अजून कुठल्या तरी कारणामुळे अनेस्थीशिया घेऊ शकत नाही. त्या सगळ्या केसेसमध्ये हस्बंडला वॅसेक्टमी ऍडवाइस आपण करू शकतो. इंट्रायुट्राईन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस, आता कॉपर्टी आहे, कॉपर्टीचा पण खूप नवीन जे जनरेशन 3 कॉपर्टी आहे, जनरेशन 3 कॉपर्टी इज व्हेरी गुड. मिरेना आहे, हॉर्मोन लोडेड कॉपर्टी पण असते. तर इंट्रायुट्राईन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस आता नाही प्लॅन करायचा आहे तर त्या घालून घ्या. कॉपर्टी किंवा इंट्रायुट्राईन कॉन्ट्रासेप्शन डिव्हाइस जे आहे त्या सगळ्यांना सूट होत नाही, पण ज्या वेळपर्यंत तुम्ही ट्राय नाही करणार तुम्हाला पण नाही माहिती असणार की तुम्हाला सूट होणार की नाही. तर पहिला ट्राय करून घ्या, जर ट्राय नाही सूट झाला मग नंतर वी कॅन चेंज द मोड ऑफ कॉन्ट्रासेप्शन. अनवॉन्टेड अनप्लॅन्ड प्रेग्नन्सीज, ओव्हर द काउंटर आय पिल, ओव्हर द काउंटर अनवॉन्टेड 72, ह्या सगळ्या गोष्टी जे आहे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन आपल्याला कपल्सला एक्सप्लेन करायचं आहे किंवा तुम्हाला स्वतः समजून घ्यायचं आहे की इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शनचा अर्थ असा आहे ऑन गोईंग रेग्युलर कॉन्ट्रासेप्शन मध्ये काय ब्रेक झाला तर इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन ची गरज पडते. आता ज्या प्रॅक्टिस होत आहे कुठल्याही कॉन्ट्रासेप्शन न वापरता ओव्हर द काउंटर इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन वापरण्याचा ट्रेंड चालू आहे. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन इज व्हेरी हाय डोज हॉर्मोन. प्रत्येक वेळा काही ऍक्सिडेंट झाला आणि तुम्ही इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन घेत असणार तर पुढे जाऊन पाडीमध्ये प्रॉब्लेम होऊ शकते. तर या सगळ्या हिस्ट्री तुम्ही जर इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन घेतला आहे किंवा असं कुठली पिल घेतली आहे तर
या सगळ्या गोष्टीची हिस्ट्री डॉक्टरांना द्यायची. आणि जर तुम्ही स्वतः घेतलेला आहे असे पिल्स वगैरे, तर तुम्ही आता ते पिल्स जे आहे ते असं नॉर्मल कॉन्ट्रासेप्शन सारखं वापरू नका. काहीतरी कॉन्डम्स किंवा इंट्रायुट्राईन कॉपर्टी डिव्हाइस किंवा डॉक्टरांकडे जाऊन गर्भनिरोधक गोळ्यांचा कुठल्या आम्हाला सूट करणार याची माहिती घेऊन डिसाइड अ कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड. मोस्ट कॉमन सबस्टन्स अब्यूज इज निकोटीन. आणि निकोटीन सबस्टन्स अब्यूज मध्ये निकोटीन अब्झॉर्ब होऊन स्पर्म्सला पण डॅमेज करते आणि एग्सला पण डॅमेज करते. प्लस निकोटीन जर जास्त असला बॉडीमध्ये तर निकोटीनमुळे प्रेग्नन्सी प्लॅन करताना पण प्रॉब्लेम होणार आणि प्रेग्नन्सी झाली तर प्रेग्नन्सीमध्ये ज्या बेबी आहे त्या बेबीला पण प्रॉब्लेम होणार. प्रेग्नन्सी प्लॅन करताना प्रॉब्लेम असा की प्रेग्नन्सी लवकर राहणार नाही, बिकॉज निकोटीन अफेक्ट्स द ब्लड फ्लो टू द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. प्रेग्नन्सी झाल्यानंतर पण जर निकोटीन अडिक्शन चालू राहिलं फिमेलमध्ये, वाईफमध्ये, बाळाचं वजन वाढणार नाही, इंट्रायुट्राईन ग्रोथ रिटार्डेशन होऊ शकते, प्लेसेंटा श्रिंक होऊ शकते, प्लेसेंटा लवकर सेपरेट होऊ शकते, प्लेसेंटल अब्रप्शन होऊ शकते. ऑल दीज प्रॉब्लेम्स आर असोसिएटेड विथ निकोटीन अडिक्शन. अदर रिक्रिएशनल ड्रग्स कॅन ऑल्सो अफेक्ट युअर फर्टिलिटी. जर तुम्हाला दुसऱ्या काही रिक्रिएशनल ड्रग्सची सवय आहे तर त्या सगळं तुमच्या फॅमिली डॉक्टर बरोबर डिस्कस करा, प्रॉपर ट्रीटमेंट घेऊन त्या सवय सोडा आणि मग त्याच्यानंतर प्रेग्नन्सी प्लॅन करा. कॅफिन अडिक्शन इज अनदर मोस्ट कॉमन अडिक्शन. कॅफिन अडिक्शन म्हणजे मोर देन 5 to 6 cups ऑफ कॉफी इन अ डे. कॅफिन अडिक्शन मध्ये पण असा प्रॉब्लेम आहे की ब्लड सप्लायला प्रॉब्लेम आहे, ऍसिडिटी होऊ शकतं, गॅस्ट्रायटिस होऊ शकतं. प्लस प्रेग्नन्सी मध्ये जर जास्त कॅफिन घेतलं तर डेव्हलपिंग बेबीला काही प्रॉब्लेम्स किंवा काही डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम्स होऊ शकतात. इन्फेक्शन स्क्रीनिंग ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड. HIV, हेपेटायटिस बी, HCV, हेपेटायटिस सी आणि VDI या 4 इन्फेक्शनसाठी टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि अदर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इन्फेक्शन, जर कोणाला परत युरिन इन्फेक्शन होत आहे, कोणाला परत वजायनल इन्फेक्शन होत आहे, रेझिस्टंट वजायनल इन्फेक्शन आहे, माहिती नाही, खूप गोळ्या घेतल्या तरी पण परत इन्फेक्शन होत आहे, तर विजिट युअर डॉक्टर, गेट प्रॉपरली टेस्टेड. वजायनल डिस्चार्जची टेस्टिंग करा, काय ऑर्गॅनिझम आहे, त्या टेस्टिंग मध्ये कुठला अँटीबायोटिक आपल्याला हा इन्फेक्शन मध्ये हेल्प करणार, त्याला सेन्सिटिव्हिटी रिपोर्ट म्हणतं. तर सेन्सिटिव्हिटी रिपोर्ट करून घ्या आणि मग त्याप्रमाणे टार्गेटेड ट्रीटमेंट घ्या. वॅक्सिनेशन. आता वॅक्सिनेशन महत्वाचं असं आहे, फ्यू इम्पॉर्टंट वॅक्सिन्स. हेपेटायटिस बी फॉर बोथ हजबंड अँड वाईफ, रुबेला फॉर वाईफ, HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिनेशन फॉर वाईफ आणि टिटनस. वॅक्सिनेशन जर घेतला असेल तर प्रोटोकॉल पूर्ण केला की मध्ये सोडला. प्रोटोकॉल पूर्ण झाला तर बूस्टर डोस शेवटी कधी घेतला होता. आणि जर वॅक्सिनेशन नाही घेतलंय तर प्रेग्नन्सी प्लॅनिंगचा आधी घ्यायचा आहे का. एखादा वेळी वॅक्सिन घेतलं तर किती महिन्यानंतर प्रेग्नन्सी प्लॅन आपण परत सुरू करू शकतो. या सगळ्या जे आहे गोष्टी, दिस हॅज टू बी डिस्कस्ड विथ युअर डॉक्टर. अनदर इम्पॉर्टंट फॅक्टर इज पेट्स इन द हाऊसहोल्ड. आता आपल्या घरी कॅट्स असू शकते, आपल्या घरी डॉग असू शकते, काही लोकांच्या घरी हॅमस्टर असतात, काही लोकांच्या घरी फिश टँक असतात. देर आर सम व्हेरी कॉमन ॲलर्जीज. जेव्हा पेट्स असते हाऊसहोल्ड मध्ये तर या प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग मध्ये इम्पॉर्टंट असं आहे की जेव्हा कुठलीही स्त्री प्रेग्नेंट आहे तर तुमच्या वेटनरी डॉक्टर तुम्हाला सांगतील की तुमच्या पेट्सला पण कसं रेडी करायचं. एखाद्या वेळी तुमच्या घरी जेव्हा डिलिव्हरी नंतर न्यूबॉर्न बेबी येणार तर त्या न्यूबॉर्न बेबीसाठी सेफ एन्व्हायरमेंट, पेट सेफ एन्व्हायरमेंट असायला पाहिजे. तर तुमच्या पेटच्या डिवॉर्मिंग कसं करायचं, पेटच्या क्लिनिंग कसं करायचं, पेटला बेबी बरोबर कसं ठेवायचं, ऑल दोज थिंग्स हॅव टू बी टेकन केअर ऑफ. Special situation, unconsummated marriage, repeated miscarriages, fertility preservation and cancer treatments, planning pregnancy with one abnormal child, या कुठल्याही जर प्रॉब्लेम असला तर तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन डिस्कस करायचं आणि मग प्रेग्नन्सी प्लॅन करायची. This is the last slide. Aim is to have a mentally prepared couple with a healthy pregnancy, delivering a healthy baby. Good antenatal and postnatal care for the fetus and the newborn, building a good support system for the new mother and baby, preventing mental health problems such as postpartum depression and resulting in good care. Being aware of existing or aggravating medical or surgical conditions in pregnancy, couple having enough information and knowledge to take their own decision to plan early or late pregnancy and avoiding unplanned pregnancy and hence abortions.
थैंक यू सो मच. थँक्यू अंकिता. खूप छान सांगितलं, सगळे पॉइंट्स तू कव्हर केलेले आहेस. मीनाक्षी, आपल्याला आता क्वेश्चन आन्सरला किती वेळ आहे? मॅडम घेऊया आपण 10 मिनिटं घेऊया. 10 हो मिनिट्स. चालेल, हो चालेल Okay. चालेल. तर आपण ज्यांचे प्रश्न आहेत त्यांना अनम्यूट करून करायला सांगायचं का, कसं करायचं आहे? मॅम चॅट बॉक्स मध्ये आहे चॅट बॉक्स मध्ये आहे ते questions घ्या. हा, Yes. मग अंकिता तू यू कॅन कन्सिडर दोज क्वेश्चन्स. ओके, ओके ओके मॅम. या. ओके. पत्नीपेक्षा पतीचे वय लहान असल्यास काही समस्या येतात का? पत्नीपेक्षा पतीचे वय लहान असल्यास काही समस्या येतात का? अगर वाइफ से हस्बैंड की एज कम है तो कोई प्रॉब्लम नहीं आती. वाइफ की एज इंपॉर्टेंट सिर्फ तब होती है जब वो मोर देन 35 इयर्स ओल्ड हो. जैसे मैंने एक्सप्लेन किया, 35 इयर्स ओल्ड आते आते काफी अच्छे एग्स ओवेरियन रिजर्व के यूज हो जाते हैं, मॉडरेट टू लो क्वालिटी एग्स रह जाते हैं. बट मेल्स में ऐसा नहीं होता. मेल्स में, हस्बैंड्स में सीमेन जनरेशन, स्पर्म जनरेशन एवरी 72 डेज होता है. फ्रेश स्पर्म जनरेशन, न्यू स्पर्मेटोजेनेसिस हर 72 डेज में होता है. और ये जो स्पर्म जनरेशन है ये 60-70 इयर्स तक बहुत ही अच्छे से होता रहता है. तो एज का, हस्बैंड की एज का इतना ज्यादा इंपॉर्टेंस प्रेगनेंसी प्लान करने में नहीं होता है जितना वाइफ की एज का इंपॉर्टेंस होता है. और वाइफ की एज का कट ऑफ है 35 इयर्स. आरोग्य पत्रिका कुंडली. कोविड झाल्यानंतर किती दिवसांनी प्रेग्नन्सी प्लॅन करावी? कोविड झाल्यानंतर किती दिवसांनी प्रेग्नेंसी प्लान करावी? आता राइट नाउ हम लोग पेशेंट्स को एडवाइस कर रहे हैं कि आप 90 डेज वेट करिए. 84 to 90 डेज वेट करिए. सेम जैसा वैक्सीनेशन के लिए है. अगर किसी को कोविड हुआ है तो वो वैक्सीन भी 90 डेज के बाद लेता है. अगर आपने वैक्सीन लिया है तो भी आप 84 to 90 डेज के बाद प्रेगनेंसी प्लान करिए. और अगर आपको इन्फेक्शन हुआ है और आपने वैक्सीन नहीं लिया है तो भी 90 डेज, 3 months तक वेट करिए, उसके बाद प्रेगनेंसी प्लान करिए. मी ना विवाहित आहे. मी गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या 1 वर्ष पण आता प्रेग्नन्सी राहत नाही. सर्वजण म्हणतात गोळ्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे, हे खरं आहे का? अनमैरिड गर्ल्स में प्रेगनेंसी, गर्भनिरोधक गोली देने के 2-3 ही कारण होते हैं. सबसे इंपॉर्टेंट और सबसे कॉमन कारण होता है पॉलीसिस्टिक ओवेरियन डिजीज. अगर आपकी शादी नहीं हुई है पर आपके पीरियड्स इरेगुलर थे, 1-1.5 महीने में. अंकिता, she has said she is newly married, नवविवाहित. अच्छा, नवविवाहित. ओके, सॉरी, नवविवाहित. हाँ, न्यूली मैरिज हुई है और आपने गर्भ निरोधक गोलियां ली हैं बेसिकली फॉर कॉन्ट्रासेप्शन रीजंस और पीरियड्स बिल्कुल नॉर्मल आने लगे गोली बंद करने के बाद, तो कोई भी परेशानी नहीं है. आप बिल्कुल आसानी से प्रेगनेंसी के लिए प्लान कर सकते हैं. आजकल जो गोलियां आती हैं, कॉन्ट्रासेप्टिव पिल्स जो आते हैं वो बहुत ही रिफाइंड और बहुत ही अच्छे आते हैं. लो डोज कॉन्ट्रासेप्टिव पिल्स आते हैं जैसे यास्मिन हो गया या फिर ओवरऑल एल हो गई. ये पिल्स अगर आप 1 साल के लिए लेंगे तो कोई प्रॉब्लम नहीं होगी. अगर आप 5-6 साल के लिए लेंगे तो भी प्रेगनेंसी में कोई प्रॉब्लम नहीं होगी. अगर 1 साल हो गया है पिल्स लेकर और आपने अभी 3-4 महीने से ही प्रेगनेंसी प्लान करना शुरू किया है तो पहले आप 1-1.5 साल प्रेगनेंसी प्लान करिए. अगर 1-1.5 साल में प्रेगनेंसी नहीं रुकती तो फिर फर्टिलिटी इवैल्यूएशन करवाइए. पर 1 साल गर्भनिरोधक गोली लेने की वजह से प्रेगनेंसी पोटेंशियल में कोई प्रॉब्लम नहीं आती, कोई दिक्कत नहीं आती. हाउ लॉन्ग वी कैन प्रिजर्व एग्स? कॉस्ट ऑफ एग प्रिजर्वेशन. क्रायो प्रिजर्वेशन ऑफ एग्स फ्रीजिंग. एग फ्रीजिंग जो होती है वो लिक्विड नाइट्रोजन में होती है एट -196 डिग्रीज. एग्स आप कितने भी साल फ्रोजन रख सकते हैं, उनको कुछ नहीं होगा. -196 डिग्रीज पे सारे मेटाबॉलिक प्रोसेसेस फ्रीज हो जाते हैं. कॉस्ट ऑफ एग प्रिजर्वेशन वो तो सेंटर टू सेंटर डिपेंड करता है. आप किस सेंटर में एग प्रिजर्वेशन करवा रहे हैं वो सेंटर आपको अपना एस्टिमेट बताएगा. एंड एक्सप्लोर द प्रोसीजर ऑफ प्रिजर्वेशन ऑफ एग. प्रिजर्वेशन ऑफ एग का प्रोसीजर जो है वो सेम एज आईवीएफ होता है. पीरियड के दूसरे दिन से लेके 11वें दिन तक आपको इंजेक्शंस दिए जाते हैं. हमारी बॉडी में इनफ हार्मोन होता है जो हर महीने एक ही एग को डेवलप होने देता है. हम ये इंजेक्शंस की मदद से वो इंजेक्शन की हार्मोन की जो
पोटेंसी है, जो हमारे बॉडी में हार्मोन है, उसका लेवल बढ़ा देते हैं ताकि एक की जगह बहुत सारे एग्स डेवलप हो पाए। 11वें 12वें दिन पे जब सारे एग्स मेच्योर हो जाते हैं तो फाइनल इंजेक्शन देके एग निकालने का प्रोसीजर किया जाता है। एग निकालने के प्रोसीजर में शॉर्ट एनेस्थीसिया देते हैं फॉर 10 to 15 मिनट्स और अल्ट्रासाउंड गाइडेड प्रोसीजर होता है। जितने भी एग्स डेवलप हुए हैं वो सब निकाल लेते हैं। फिर एग्स को स्क्रीन किया जाता है माइक्रोस्कोप के नीचे, अच्छे क्वालिटी के एग्स जो हैं उनको फ्रीज किया जाता है। प्रोसीजर ऑफ प्रिजर्वेशन ऑफ एग, एग फ्रीजिंग जो है उसमें 12 से 15 दिन का प्रोसीजर होता है, 12 से 15 दिन लगते हैं। एक बार आपके एग्स फ्रीज कर दिए तो वो कितने भी साल तक फ्रोजन रह सकते हैं। Is the एक same, ना- what is for sperm bank? Can you tell something about sperm bank as well along with this now, since we raised the topic of egg preservation? मैम स्पर्म बैंक्स are बेसिकली सबसे इम्पोर्टेंट तो स्टैंडर्ड होना चाहिए, पीसीपीएनडीटी रजिस्टर्ड होने चाहिए स्पर्म बैंक्स। सेकेंडली स्पर्म फ्रीजिंग जो है वो एग फ्रीजिंग से बहुत सिंपल होती है। एक स्पेशल स्पर्म फ्रीजिंग मीडिया आता है। पहले तो सीमेन सैंपल, रॉ सीमेन सैंपल लेके उसे प्रोसेस किया जाता था और स्पर्म का जो कॉन्सेंट्रेट सैंपल तैयार होता था उसको फ्रीजिंग लिक्विड के साथ मिक्स करके 96 पहले तो लिक्विड नाइट्रोजन वेपर्स में रखा जाता था फॉर 1 to 2 मिनट्स एंड उसके बाद में लिक्विड नाइट्रोजन में डिप करके वो वायल फ्रीज कर दिया जाता था। ये जो सीमेन फ्रीजिंग मीडिया होता है ये स्पर्म्स को कोट करता है, जो उनको क्रायो शॉक से बचाता है। और जब हमें स्पर्म्स वापस रीयूज करने पड़ते हैं तो हम सिर्फ वो वायल निकाल लेते हैं लिक्विड नाइट्रोजन से और उसको रूम टेम्परेचर पे रख देते हैं फॉर 15-20 मिनट्स। एक बार वो रूम टेम्परेचर पे आ जाए तो हम उसको यूज कर सकते हैं। And for how Sperm- long you can do that? Because does it affect the motility in the long run? इफ द जो सैंपल प्रिजर्व किया गया है, अगर वो सैंपल में काउंटर मोटिलिटी, हम जब भी कुछ भी फ्रीज करते हैं और बाद में यूज करने के लिए थॉ करते हैं, थोड़ा गैमेट लॉस तो होता ही है। अगर 50 मिलियन स्पर्म फ्रीज किए हैं तो जब थॉ करके यूज करेंगे तो 30 मिलियन ही यूज हो पाएंगे, बाकी 20 मिलियन इन द प्रोसेस विल पेरिश अवे। तो अगर काउंट ऑफ मोटिलिटी अच्छी है या फिर मॉडरेटली गुड टू मॉडरेटली लो है तो कोई इशू नहीं होता। हम प्रिजर्व करके वो सीमेन प्रिजर्व करके उसको वापस रीयूज कर सकते हैं। मैडम एक रिक्वेस्ट है, एक कॉमन पब्लिक जो अभी अटेंड कर रहे हैं हमारा सेशन, उनके क्वेश्चंस लेंगे तो ज्यादा बेहतर होगा। डॉक्टर्स वी कैन डेफिनेटली, ऑल डॉक्टर्स आई थिंक वी कैन एड्रेस देम लेटर ऑन। ओके, एक नाड़ी मुड़े क्वेश्चंस। नाड़ी यू नो ना मैडम, वो पत्रिका में देखते हैं, पत्रिका दैट इट इज देयर फुल्ली दे सी एंड अरेंज द मैरिजेस। सो अच्छा एक नाडी मुळे अडचण होईल असं ते सांगतात, त्याला काही वैज्ञानिक आधार आहे का? मेडिकल साइंस में तो ऐसा कुछ स्टडीज, ऐसे कोई स्टडीज भी नहीं है, ऐसा कुछ बोला भी नहीं गया है, तो इसके बारे में मुझे आइडिया नहीं है। इट इज मोस्टली एस्ट्रोलॉजिकल साइंस, तो जो एस्ट्रोलॉजर होंगे दे विल बी द करेक्ट पर्सन टू आंसर अबाउट दिस। बट कमिंग फ्रॉम फर्टिलिटी बैकग्राउंड, it does not matter when we are dealing with biological fertility। मतलब कि अगर हम आपके टेस्ट के हिसाब से आपके बच्चे पैदा करने की क्षमता कितनी अच्छी है इसका अंदाजा लगाएं, तो बायोलॉजिकली मेडिकल बैकग्राउंड से इसका उसमें कोई रोल नहीं है। Shall I interrupt about this question? Many times in Patrika, when there are people, whenever there is a ek nadi, people resolve this problem by seeing that different blood groups, RH positive, negative, and RH incompatibility, वो देखते हैं and they proceed, which is actually unscientific. Please tell on that topic. Okay. सो ये हमने पहले डिस्कस किया है कि ब्लड ग्रुप्स जैसे बोलते हैं कि दो सेम ब्लड ग्रुप होंगे या दो पॉजिटिव ब्लड ग्रुप होंगे और उनकी शादी हुई तो आगे बच्चे होने में प्रॉब्लम होती है। ऐसा कुछ नहीं होता। सिर्फ एक ही इंपॉर्टेंट बात है ब्लड ग्रुप के लिए, अगर वाइफ का ब्लड ग्रुप नेगेटिव है और हस्बैंड का पॉजिटिव है तो वाइफ के बॉडी में जो बच्चा बन रहा है वो पॉजिटिव ब्लड ग्रुप का हो सकता है। और यूट्रस में ये जो पॉजिटिव ब्लड ग्रुप, जब भी वाइफ प्रेग्नेंट होती है, कोई भी लेडी प्रेग्नेंट होती है और जो बेबी यूट्रस में होता है, तो मदर और बेबी का ब्लड जो है वो मिक्स होता है। अगर एक पॉजिटिव ब्लड ग्रुप वाली मदर के ब्लड में बेबी का ब्लड ग्रुप नेगेटिव वाला आएगा तो वो मदर का ब्लड जो है वो उस नेगेटिव ब्लड ग्रुप को खत्म करने की कोशिश करेगा।
पहली प्रेगनेंसी में कोई परेशानी नहीं होती। आजकल एंटी-डी इम्यूनोग्लोबुलिन करके इंजेक्शन आता है जो प्रेगनेंसी के बाद इन सिचुएशंस में दिया जाता है। सो साइंटिफिकली हम सिर्फ ये देखते हैं कि मदर का ब्लड ग्रुप पॉजिटिव है या नेगेटिव है। अगर फादर का ब्लड ग्रुप पॉजिटिव है और मदर का नेगेटिव है तो ये ध्यान देना पड़ता है कि पहली प्रेगनेंसी के बाद या कभी अगर कोई अबॉर्शन हो गया हो तो उस अबॉर्शन के बाद उस औरत को एंटी-डी इम्यूनोग्लोबुलिन देना चाहिए। मेडिकली यही इंपॉर्टेंट है। बाकी तो अगर एस्ट्रोलॉजिकली कुछ परेशानी है तो डिफरेंट ब्लड ग्रुप्स की शादी कराएंगे तो आगे जाके प्रेगनेंसी में प्रॉब्लम नहीं होती या प्लानिंग में प्रॉब्लम नहीं होती, इसका आइडिया मुझे नहीं है। मैडम आपका पीपीटी, यू कैन क्लोज योर पीपीटी एंड यू कैन यस स्टार्ट योर वीडियो, नो प्रॉब्लम। हाँ मैडम पीसीओडी के ऊपर काफी जन क्वेश्चन पूछ रहे हैं, पर्सनल क्वेश्चन भी मुझे आया हुआ है पर्सनल पे कि पीसीओडी अगर है वाइफ को तो मतलब उसको कैसे पता चलेगा कि वो कब मतलब प्रेगनेंसी प्लान कर सकती है या कितने साल लगेंगे उसको वैसे? राइट, ओके। अभी पीसीओडी प्रॉब्लम जो है, पीसीओडी माइल्ड मॉडरेट सीवियर होता है। और पीसीओडी का प्रॉब्लम अगर मैं एक्सप्लेन करूं तो अगर मैं 10 औरतें लेती हूँ जिनको पीसीओडी है, वो 10 औरतों में से 3 औरतें बिना किसी प्रॉब्लम के प्रेग्नेंट हो जाएंगी। बाकी 3 औरतें जो हैं उनकी पीरियड डिले होने की वजह से समझ नहीं आएगा कि एग कब रिलीज हो रहा है बॉडी में। इसकी वजह से थोड़े बहुत ओव्यूलेशन स्टडी या फॉलिकुलोमेट्री सोनोग्राफी करा के जिस टाइम पे एग रिलीज होगा उस टाइम पे इंटरकोर्स करके प्रेगनेंसी प्लान करनी पड़ेगी। 3 ऐसी लेडीज होंगी जिनका पीसीओडी प्रॉब्लम इतना हार्मोनली इम्बैलेंस्ड होगा कि जो एग की क्वालिटी पे असर करता है। ऐसे लेडीज को आईवीएफ की सहायता लेनी पड़ सकती है। इन 10 लेडीज में से एक लेडी ऐसी होगी जिसका पीसीओडी इतना सीवियर है कि बिना गोली लिए पीरियड आता ही नहीं है। ऐसे पीसीओडी के प्रॉब्लम में प्रेगनेंसी प्लान करने के लिए ट्रीटमेंट की जरूरत पड़ती ही पड़ती है। अगर आपकी वाइफ को पीसीओडी का प्रॉब्लम है तो पीसीओडी के प्रॉब्लम के साथ साथ इर्रेगुलर पीरियड्स हैं क्या? अगर इर्रेगुलर पीरियड्स हैं तो सबसे आसान तरीका जो है कि हम कैसे पता लगाएं। अगर इर्रेगुलर पीरियड्स हैं तो सबसे ज्यादा दिक्कत इस बात की होती है कि एग कब रिलीज हो रहा है वो नहीं पता चलता। इर्रेगुलर पीरियड्स में हम फिर सोनोग्राफी करके देखते हैं। उसमें 3 चीजें देखते हैं। सबसे पहली चीज, एग अपने आप बढ़ भी रहा है, ग्रो हो रहा है। अगर एग अपने आप ग्रो हो रहा है तो क्या वो नॉर्मल तरीके से ग्रो हो रहा है? जैसे पीरियड के 14th डे पे आपके एग का साइज, जो फॉलिकल है, जो वाटर फिल्ड बबल है जिसमें एग बैठा हुआ रहता है, उसका साइज 18 मिलीमीटर होना चाहिए। तो अगर आपका एग डेवलप हो रहा है तो वो पीरियड के 14वें दिन पे 18 से 20 मिलीमीटर है कि नहीं। और अगर वो 18 से 20 मिलीमीटर पहुंचता है तो तीसरी और इंपॉर्टेंट चीज, वो अपने आप ओव्यूलेट, रप्चर हो रहा है कि नहीं। ये तीनों चीजों का अंदाजा सोनोग्राफी, फॉलिकल स्टडी करके लगाया जा सकता है। और जब भी आपके डॉक्टर बोलें कि आज ये ओव्यूलेशन हो जाएगा या लग रहा है अगले 2 दिन में ओव्यूलेशन हो जाएगा, वो फर्टाइल पीरियड में इंटरकोर्स रख के आप प्रेगनेंसी प्लान कर सकते हैं। How is it decided that which egg is good and is going to be preserved? Egg को there are few parameters जो माइक्रोस्कोप के अंदर देखा जाता है। अभी जितने भी पैरामीटर्स हम लोग एग या स्पर्म को ग्रेड करने के लिए यूज करते हैं वो सारे स्ट्रक्चरल हैं। दे आर स्ट्रक्चरल। एग की कवरिंग कितनी अच्छी है, एग के अंदर का साइटोप्लाज्म कितना अच्छा है, ग्रैन्युलर तो नहीं है, जोना पेलोसिडा थिक है कि थिन है। एग के डिफरेंट स्टेजेस होते हैं, जीवी, M1, M2। M2 एग जो होता है वही एग हम लोग स्टोर करते हैं। तो ये सारे बहुत सारे फैक्टर्स होते हैं जो माइक्रोस्कोप के अंडर एक एग को ऑब्जर्व करने के बाद पॉजिटिव है या नेगेटिव फैक्टर है उसका अंदाजा लगाया जाता है। उस हिसाब से एग्स की ग्रेडिंग होती है, ग्रेड A, B, C। और ग्रेड A और B क्वालिटी के एग्स को स्टोर किया जाता है और C क्वालिटी के एग्स को डिस्कार्ड कर फेंक दिया जाता है। कदाचित चांगुलपणाला धरून नसेल ही, पण विवाहोत्सुक उमेदवारास आपली व आपल्या जोडीदाराची प्रजनन शक्यता आणि क्षमता जाणून घ्यायची आहेत, काय करावे? प्रजनन क्षमता, this is ability of reproduction. This is a question about premarital testing. अच्छा, premarital testing. Okay, fine.
प्रजन्य शक्यता आणि रिप्रोडक्टिव है, रिप्रोडक्टिव, हाँ, रिप्रोडक्टिव है कि नहीं है, इसका अंदाजा कैसे करें बिफोर मैरिज? इसका अंदाजा बिफोर मैरिज करना तो बहुत डिफिकल्ट है। फॉर मेल्स इट इज वेरी सिंपल। किसी भी आदमी के लिए एक सीमेन एनालिसिस करा के एक अंदाजा आ सकता है कि काउंट ऑफ मोटिलिटी कितनी अच्छी है, पर काउंट ऑफ मोटिलिटी के अंदाज लगने के बाद भी स्पर्म का पोटेंशियल प्रेगनेंसी देने के लिए कितना अच्छा है वो हम एक सीमेन एनालिसिस से नहीं लगा सकते। तो मेल्स के लिए सीमेन एनालिसिस से हमको 50 to 60% अंदाजा आ जाता है कि रिप्रोडक्टिव पोटेंशियल कितना अच्छा है। फीमेल्स में ऐसा कोई एक टेस्ट नहीं है। किसी भी स्त्री के लिए उसकी यूट्रस की जांच करनी पड़ती है, हार्मोन्स की जांच करनी पड़ती है, फेलोपियन ट्यूब्स गर्भनली की जांच करनी पड़ती है, और पीरियड्स कैसे हैं उसकी जांच करनी पड़ती है। अभी इन सब चीजों में से यूट्रस की जांच, गर्भनलिका की जांच, ये दो चीजों की जांच तो शादी के बाद ही होती है, उसके पहले नहीं करते हैं। बाकी अगर आपका पीरियड रेगुलर है, पीरियड समय पे आ रहा है, बाकी कोई परेशानी नहीं है, तो ऐसा माना जाता है कि प्रेगनेंसी का पोटेंशियल अच्छा है, पर उसके अलावा और कुछ डिटेल में टेस्टिंग करना पॉसिबल नहीं है। और एक क्वेश्चन है, थैलेसीमिया माइनर अगर हस्बैंड या वाइफ किसी में से एक को हो तो फिर उसको किस तरह से प्रेगनेंसी प्लान करने के लिए मतलब सोचना है कि क्या करना है आगे, या फिर कोई स्पेशल प्रिकॉशंस लेने हैं क्या? पहले तो अगर आप ऑलरेडी, अभी यहाँ पे प्री मैरिटल टेस्टिंग बहुत इंपॉर्टेंट हो जाती है। अगर आपको ऑलरेडी ये पता है कि आप थैलेसीमिया कैरियर हैं या थैलेसीमिया माइनर हैं, और अगर आपकी अरेंज मैरिज हो रही है या लव मैरिज हो रही है, आप अपने पार्टनर को इंसिस्ट करिए कि मैरिज करने के पहले वो खुद थैलेसीमिया की टेस्टिंग कराएं। अगर आपके पार्टनर में थैलेसीमिया कैरियर आता है तो आपका रिस्क टू हैव अ थैलेसीमिया मेजर बेबी बहुत बढ़ जाता है, तो ये डिस्कशन आपको पहले करना पड़ेगा। दूसरी चीज, इफ यू आर अ थैलेसीमिया कैरियर, आपका जो हीमोग्लोबिन है वो हमेशा लोअर साइड पे रहेगा। फोलिक एसिड हमेशा लेना है। थैलेसीमिया माइनर लोगों को 5 mg फोलिक एसिड दिन में 2 बार लेना चाहिए और लाइफ लॉन्ग कंटिन्यू करना चाहिए। इफ आपकी वाइफ को थैलेसीमिया कैरियर है तो उनको भी प्रेगनेंसी प्लान करने के पहले बस एक ही चीज ध्यान रखनी है कि फोलिक एसिड सप्लीमेंटेशन जो है वो बराबर से चालू रखें। मैम एक एएमसी के ऊपर एक क्वेश्चन आया हुआ है, 1.75 है और उसको किस तरह से मतलब, हाँ एएमएस मैम अगर पीसीओडी में पीरियड्स 2-3 दिन ही डिले होता है हर मंथ बट प्रेगनेंसी नहीं हो रही है, एएमएच 1.75 करवाया है, इक्वालिटी व्हाट टू डू, कंप्लीटेड 13 इयर्स, लैप्रोस्कोपी भी हुआ है बट नॉट कंसीव्ड। पीसीओडी में 2-3 दिन ही पीरियड्स डिले होता है। जब भी पीरियड सिर्फ 2 से 3 दिन डिले होता है तो उसे पीसीओडी नहीं कहते। मैंने पहले लेक्चर में भी बताया था कि 21 डेज से 35 डेज तक का इंटरवल 2 पीरियड के बीच में है, तो ये नॉर्मल इंटरवल है। दूसरी चीज, आपका AMH 1.75 है। अगर आपकी उम्र 35 इयर्स से कम है तो 1.75 AMH जो है वो मॉडरेटली लो है, सो इसमें कोई परेशानी नहीं है। लैप्रोस्कोपी भी हुई है। अब यहाँ पे जो है काफी डिटेल में आपका फर्टिलिटी इवैल्यूएशन करना पड़ेगा। पहले तो हस्बैंड का सीमेन एनालिसिस इंपॉर्टेंट है। आपके लैप्रोस्कोपी किया तो फेलोपियन ट्यूब्स ओपन होंगी। जब भी ऐसी सिचुएशन होती है जहाँ पे सारे टेस्ट नॉर्मल है हस्बैंड और वाइफ के, तो उसे अनएक्सप्लेन्ड इनफर्टिलिटी बोलते हैं। प्रॉब्लम कहाँ है वो हमें नहीं पता। ऐसी सिचुएशन में एक ट्रीटमेंट प्लान बनाया जाता है कि आप 3 से 4 महीने नॉर्मल ट्रायल करिए, अगर प्रेगनेंसी नहीं रुकती तो 3 से 4 IUI ट्राई कीजिए, अगर उसमें भी प्रेगनेंसी नहीं रुकती तो ये केस IVF की तरफ बढ़ता है। इन नॉर्मल पीरियड, हाउ टू कंसिडर एज वाइज कंसीव टाइम टिल 35 to 38 ईयर्स ऑफ एज। अगर आपको नॉर्मल पीरियड आ रहा है, 28 to 30 डेज की साइकिल है या 26 to 30 डेज की साइकिल है, तो आपका ओव्यूलेशन जो है वो पीरियड के 11th डे से लेके पीरियड के 16th डे के बीच में कभी भी हो सकता है। दूसरा तरीका ये है जानने का, जब आप ओव्यूलेट करते हैं तो आपके शरीर में एक हार्मोन ईस्ट्रोजन जो है वो बढ़ने लगता है। इससे कुछ चेंजेस होते हैं। अगर पीरियड के 11वें-12वें दिन पे आपको रॉ एग वाइट की तरह डिस्चार्ज महसूस हो रहा है या डिस्चार्ज दिख रहा है, तो इसका मतलब ये है कि आपकी बॉडी तैयारी कर रही है एग रिलीज करने के लिए। तो पीरियड के 11वें-12वें दिन से अगर आपको रॉ एग वाइट की तरह डिस्चार्ज दिखता है वजाइना में, तो आप ये कंसिडर करिए कि अगले 5 दिन आपके सबसे फर्टाइल दिन है।
कुछ कुछ औरतों में ओव्यूलेशन के टाइम हल्की सी स्पॉटिंग भी होती है। अगर पीरियड के 11वें-12वें दिन पे आपको स्पॉटिंग महसूस हो रही है, इसका मतलब वापस यही है कि अगले 5 दिन आपके सबसे फर्टाइल डेज हैं। कुछ औरतों में ब्रेस्ट हैवीनेस होती है, निपल सेंसिटिविटी होती है, राइट लेफ्ट साइड जहां से एग रिलीज हो रहा है उस तरफ थोड़ा सा पिन प्रिक जैसा पेन होता है। अगर आपको मिड साइकिल 11 to 16th डे कभी भी ये सिम्टम्स फील हो रहे हैं, अगेन इट इज एन इंडिकेशन कि आपका मोस्ट फर्टाइल पीरियड शुरू हो गया है। और अगर इसमें से कोई भी सिम्टम्स नहीं है तो भी कोई परेशानी नहीं है, हर लेडी में ये सिम्टम्स होंगे ऐसा जरूरी नहीं है। अगर आपका 28 to 30 डे का साइकिल है तो आप पीरियड के 11वें दिन से लेके पीरियड के 16वें दिन तक 11th to 16th डे ऑफ योर पीरियड्स आप हर दिन कांटेक्ट रख सकते हैं या ऑल्टरनेट डे कांटेक्ट रख सकते हैं। आपके चांसेस ऑफ गेटिंग प्रेग्नेंट विल बी द सेम. डायबिटीज असेल तर प्रेग्नन्सी राहू शकते का आणि वाहन असेल तर वजन असेल तर ओके. डायबिटीज प्रेगनेंसी रुकाने में कोई तकलीफ नहीं करता. अगर आपको डायबिटीज है तो आप प्रेग्नेंट आराम से हो सकते हैं. डायबिटीज का जो शुगर कंट्रोल है वो जो प्रेगनेंसी में जो बच्चा बन रहा है आपके शरीर के अंदर उसके नॉर्मल डेवलपमेंट के लिए बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है. वजन असेल तर अगर आपका वजन बहुत बढ़ा हुआ है तो प्रेगनेंसी में वैसे भी 8 से 10 किलो वजन बढ़ेगा आपका. ओबेसिटी ज्यादा वजन होने से प्रेगनेंसी में जो बेबी बन रहा है उसमें परेशानी हो सकती है. इंट्रा यूट्राइन ग्रोथ रिटार्डेशन, बच्चे का वजन अच्छे से नहीं बढ़ सकता. आपको डायबिटीज के साथ साथ प्रेगनेंसी में ब्लड प्रेशर का प्रॉब्लम भी हो सकता है. हो सकता है पहले 3 महीने में बहुत ज्यादा उल्टी हो, इतनी उल्टी हो कि आपको एडमिट होना पड़े. बच्चे का जो ब्लड सप्लाई होता है ऑर्गन प्लेसेंटा, हो सकता है वो प्लेसेंटा का डेवलपमेंट अच्छे से ना हो. ये सारी परेशानियां हो सकती हैं अगर आपका वजन प्रेगनेंसी के पहले ही बहुत ज्यादा है तो. अगर आप प्रेगनेंसी प्लान कर रहे हैं तो कम से कम 5 से 8% बॉडी वेट लूज करने की कोशिश करिए. और प्रेगनेंसी प्लान करने के 3 महीने पहले से आपकी शुगर स्ट्रिक्ट कंट्रोल में होनी चाहिए. अगर होने वाले बच्चे में कोई भी कंजेनाइटल एबनॉर्मेलिटी के चांसेस कम करना चाहते हैं तो. व्हाट इज द केयर टू बी टेकन व्हेन लेडी इज हैविंग थायराइड प्रॉब्लम? अभी थायराइड प्रॉब्लम हाइपरथायराइड भी हो सकता है, हाइपोथायराइड भी हो सकता है. क्योंकि हाइपोथायराइड प्रॉब्लम बहुत ही ज्यादा कॉमन है, सो आई विल अज्यूम दैट दिस क्वेश्चन इज फॉर हाइपोथायराइडिज्म. अगर हाइपोथायराइड है ना, Madam, we have Dr. S.V. Kulkarni, MD physician, also with us in this session. So, अगर कोई मेरे ख्याल से Dr. S.V. Kulkarni sir, Yeah, are you there, sir? Yes, yes. So, Sir, sir can focus some light on this question. yes sir, please. yes. Yeah, please. The question on obesity and diabetes के ऊपर के जो सवाल है, diabetes has to be controlled before planning pregnancy. Pregnancy also induced diabetes or gestational diabetes is a very, very big problem for all Indians because we are getting married late and we are planning the things also very late. The age of the patient is very. मराठीमध्ये बोला ना सर, आपल्याकडे कॉमन पब्लिक आहे. चालेल. मराठी म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की मधुमेह म्हणजे डायबिटीस आणि वजन हे दोन्ही कंट्रोल होणं खूप गरजेचं आहे. तसे अजून 2 आजार आहेत, एक म्हणजे हायपोथायरॉइडिझम आणि दुसरा म्हणजे ॲनिमिया. लोह क्षमता कमी असणं, हिमोग्लोबिन कमी असणं. फक्त योगित मगाशी जसं अंकितानी सांगितलं तर तुम्हाला जर थॅलेसिमिया असेल किंवा थॅलेसिमिया ट्रेट असेल तर तुम्ही आयर्न घेऊ नका. त्या कंडिशन मध्ये आयर्न कॉन्ट्राइंडिकेटेड आहे आणि त्याचा त्रास होऊ शकतो. सगळ्यात 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, म्हणजे एक प्रॉपर डाएट ठेवणं, स्वतःचं वजन कंट्रोलमध्ये ठेवणं आणि तिसरं एक्सरसाइज. एक्सरसाइज अँड फिटनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर ऑल युअर प्रॉब्लेम्स. इट विल टेक केअर ऑफ युअर डायबिटीज. तुमच्या डायबिटीसला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुमचा जर ब्लड प्रेशर असेल तर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवा. होम ब्लड प्रेशर मॉनिटरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. होम ब्लड प्रेशर मॉनिटरिंग म्हणजे आपल्या इलेक्ट्रॉनिक बीपी ॲपरेटसनं स्वतः ठेवून टाकायचं आणि त्याच्या एंट्रीज आपल्या डॉक्टरला दाखवायच्या. बऱ्याच वेळेला हॉस्पिटलमध्ये गेलं किंवा क्लिनिकमध्ये गेलं तर पांढरे कपडे घातलेली डॉक्टर किंवा पांढरे कपडे घातलेला नर्स आपल्याला काय बीपी सांगेल याच्या भीतीने सुद्धा आपलं त्यावरनं सर तुमचा आवाज येत नाहीये. प्रेशर वाढतं.
हा. वाढलेलं जे ब्लड प्रेशर आहे त्याचा तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली पाहिजे, एक्सपर्ट डॉक्टर कडनंच घेतली पाहिजे, कारण काही औषधं प्रेग्नन्सी मध्ये टोटली कॉन्ट्राइंडिकेट राहतात, ज्याला आम्ही एस आणि ARB ग्रुप म्हणतो. तो ही जर तुम्हाला पहिल्यापासून ब्लड प्रेशर असेल तर ही औषधं तुम्ही आधी थांबवायला पाहिजेत 4 ते 6 आठवडे, त्याऐवजी सेफ औषधं चालू करायला पाहिजेत आणि मग नंतर प्रेग्नन्सी प्लॅन करायला पाहिजे. डॉक्टर अंकिता, मला वाटतं I मीनाक्षी think, आपला वेळ सरांचा आवाजही आपण हे केलाय, वी लॉस्ट हिज व्हॉइस. मॅडम तुम्ही कन्क्लूड करा आणि चॅट बॉक्स मध्ये मी डॉक्टर अंकिता मॅडमचा नंबर पण आम्ही नहीं, कुलकर्णी सर म्यूट हो गए हैं, म्यूट हो गए नाही, हैं. मला हा, वाटतं mute त्यांचं होते. बोलून झालं असावं असं की मला आय एम वाटतंय. एम आय sir, ऑडिबल बोला. टू यू? येस सर, आता आला आवाज. हा. मी तुम्हाला कन्क्लुडिंग फक्त 4-5च हा. महत्वाच्या सगळ्या आपल्या ऑडियन्सला गोष्टी सांगणार आहेत. सगळ्यात हम्म. महत्वाच्या म्हणजे जंक फूड टाळा. आता लॉकडाऊन मुळे बाहेर काय मिळायची शक्यता नाहीये, पण जे हेल्दी डाएट आहे ते खूप महत्वाचं आहे. रेग्युलर एक्सरसाइज करा. तिसरं, डोकं शांत पाहिजे, मन शांत पाहिजे आहे. योगासनं किंवा बाकी जे कुठला तुमचा धर्म असेल त्या धर्माप्रमाणे तुम्ही थोडंसं धार्मिक वाचन करा, त्याचा तुम्हाला फायदा होईल नक्की. आणि मुख्य म्हणजे जर तुम्हाला मेडिकल प्रॉब्लेम असेल तर तो तुम्ही लपवू नका. तुमच्या डॉक्टरला ओपनली सांगा की माझ्या घरात असा असा Yes. प्रॉब्लेम आहे, आमच्या घरात हे लोक हायपोथायरॉइड आहेत, माझ्या मोठ्या बहिणीला प्रेग्नन्सी मध्ये डायबिटीस झाला होता, चालू असतात आणि ते सांगत नाहीत, किंवा काही अशी काही औषध आहेत की जी तुम्हाला त्रास देऊ शकतात. मग अशी म्हणजे ब्लड प्रेशरचं गोळीचं जे तुम्हाला उदाहरण दिलं, तर तो डॉक्टर हा तुमचा चांगला मित्र आहे असं समजून त्यांच्याशी कन्सल्ट करून 4 ते 6 आठवडे जर प्रेग्नन्सी प्लॅनिंग केलं तर ही जर टीम वर्क आहे शेवटी, न्यूट्रिशनिस्ट, ऑब्स्टेटिशियन, फिजिशियन आणि सगळ्यात महत्वाचा तुमचा जो मुख्य दुवा आहे तुमच्या हेल्थ केअर मधला, तो तुमचा फॅमिली डॉक्टर, त्याचा तर कधीच विसरू नका. ह्या 4ही व्यक्ती तुम्हाला सेफ प्रेग्नन्सी आणि हेल्दी चाइल्ड देतील याची मला खात्री वाटते. थँक्यू फॉर इन्व्हॉल्विंग मी. थँक्यू सर. गोडसे मॅडम कन्क्लूड करा, वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. Thank you, Dr. Kulkarni. Thank you, Ankita, from the team of NMDF. Thank you, Meenakshi. यापुढे जर अजून पण आपल्या चॅट बॉक्स मध्ये प्रश्न येतात तर ते डॉक्टर अंकितांना विचारू शकतात नंतर, कारण आपली वेळ संपत आलेली आहे. डॉक्टर अंकिता, आय मस्ट से की खूप छान सगळ्यांना समजेल अशा भाषेत तुम्ही, इट वॉज अ व्हेरी ल्युसिड प्रेझेंटेशन आणि खूप छान झालं. आणि मला असं वाटतं की ह्याच्यामुळे थोडीशी तरी तरुण जनरेशनला ह्याचा काहीतरी फायदा झाला होईल असं मला नक्कीच वाटतं. आणि त्यांची मानसिकता यामुळे थोडी बदलायला आपण थोडा जरी हातभार लावला असला तर ह्या NMDF आज सक्सेसफुल झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण हा एक वेगळा विषय होता, यापूर्वी कधी हाताळला गेलेला नव्हता. त्यामुळे ते I again thank everyone, especially Dr. Ankita. थँक्यू डॉक्टर अंकिता मॅडम. खूप छान, आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी सॉल्व्ह केली तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशन मधून. आय थिंक काही प्रश्न तुम्हाला येतील, तुम्ही प्लीज त्यांना आन्सर करा. तुम्हाला पर्सनल ते क्वेश्चन्स पाठवतील. आणि थँक्यू ऑल ऑडियन्स. Thank you so much. I would really like to thank Navi Mumbai Doctors Foundation. तुम्ही मला दुसऱ्यांदा हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि पहिल्यांदा पण तुम्ही मला हा प्लॅटफॉर्म दिला होता आणि आता पण मला खूप आनंद झाला. मला असं लोकल पब्लिक बरोबर बोलता आला आणि सच कॉमन टॉपिक्स, म्हणजे हा घरघरची गोष्ट आहे जे आपण डिस्कस करतोय इथे. आणि या घरघरची गोष्ट मध्ये जर कपल स्वतःहूनच पुढे येऊन स्वतःहूनच इनिशिएटिव्ह घेणार तर खूपच फायदा होणार. Thank you so much for giving me a platform, for sharing whatever little light I could shed on the topic. आम्ही परत बोलवणार मॅडम तुम्हाला नेक्स्ट सेशन. Definitely. थँक्यू सो मच मॅडम. Thank you.